यात्रात न्हावून रंगात काठी धावून आली, लाडकी लेक तू पुत्री नेक तू, लाडकी लेक तू पुत्री नेक तू, कशी आनंद फुलवून गेली हो. काठीची यात्रा तिलाची जत्रा मनाला हरवून गेली, काठीची यात्रा दिलाची जत्रा मनाला हरवून गेली. बाजार सजला परिसर खुलला, पाऊली बालाजी कन्ने, सृष्टी ही नटली गर्दी ही दाटली, दर्शना तुझ्या ग पुण्ये, लाडकी लेक तू पुत्री नेक तू, लाडकी लेक तू पुत्री नेक तू, कशी आनंद फुलवून गेली हो. काठीची यात्रा तिलाची जत्रा मनाला हरवून गेली, काठीची यात्रा दिलाची जत्रा मनाला हरवून गेली. ऐक सानुले तुला मानिले, काठी रूपात भक्ती भावात पूजितो तुला ग माते, काठी पुऱ्यात हर्ष उल्हासात जुळले माहेरचे नाते, लाडकी लेक तू पुत्री नेक तू, लाडकी लेक तू पुत्री नेक तू, कशी आनंद फुलवून गेली हो. काठीची यात्रा तिलाची जत्रा मनाला हरवून गेली, काठीची यात्रा दिलाची जत्रा मनाला हरवून गेली. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामधील शहानूर नदीच्या काठावर वसलेलं ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक व समाजसेवी वृत्तीचा वारसा लाभलेलं, तसेच सर्व धर्म समभावाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा महान संदेश देणारं गाव म्हणजेच अंजनगाव सुरजी. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन अशा विविध धर्माचे तसेच अनेक जाती जमातीचे लोक अंजनगाव सुरजीमध्ये बंधुभावाने एकत्र राहतात. वर्षभर साजरे होणारे सर्व धर्माचे उत्सव, सण समारंभ सर्व लोक एकत्र येऊन साजरे करतात. विविधतेमध्ये एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेली अनेक वर्षाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी अंजनगाव आणि सुरजी या दोन्ही जुळ्या शहरांना जोडणारी, बंधुभावाने जगण्याचा महान संदेश देणारी प्रसिद्ध यात्रा म्हणजेच काठीची यात्रा. कुटुंबातील सर्व सदस्यांना भावनिकतेने जोडणारी, लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना प्रचंड आकर्षण असणारी, आपल्या सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी, आपल्या अंजनगाव सुरजीवासियांच्या जीवनामध्ये नवचैतन्य घेऊन येणारी काठीची यात्रा. स्थानिक काठीपुरा येथील बालाजी मंदिराच्या परिसरात काठीची यात्रा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भरते. काठीच्या रूपाने भगवान बालाजीची कन्या नागपंचमी पासून माहेरी आल्यावर पिठोरी अमावस्येच्या अगोदर परत सासरी जाते. या दिवशी बालाजी मंदिरापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत काठीची मिरवणूक काढली जाते. याच ठिकाणी श्रावण महिन्यात एक महिनाभर
काठीचा आठवडी बाजार दर सोमवारी भरतो. भगवान बालाजीची कन्या नागपंचमीच्या दिवशी काठीच्या रूपाने माहेरी येते. ती घटना प्रतिकात्मकरित्या काठीची पूजा करून साजरी केली जाते. ही परंपरा ब्रिटिश राजवटीच्याही आधीची थेट पेशवाईपासून असल्याचे येथील वृद्ध सांगतात. 35 फूट लांबीची काठी वाजत गाजत शहापुरा सुरजी विभागातून नागपंचमीला अंजनगावात येते. भजनाचा कार्यक्रम होतो. ही लांब भारी भरकट काठी भक्तगण ठिकठिकाणी उभी करून हातावर खांद्यावर घेऊन नाचवितात. हे दृश्य खूपच दुर्मिळ असते. यावेळी भजनी मंडळीचा व भक्तांचा उत्साह ओसांडून वाहतो. श्रावण महिन्यात पोळ्यापर्यंत ही काठी येथे राहते. प्रत्येक श्रावण सोमवारी तालुक्याचा आठवडी बाजार याच परिसरात भरतो. एरवी हा बाजार वर्षभर आकोट मार्गावरील जुन्या बस स्थानकाजवळ भरतो. काठीच्या यात्रेत गर्दीने हा परिसर फुलून जातो. पुरुष पोळ्याच्या बैलांचे सजावटीचे सामान घेण्यासाठी, महिला व लहान मुले घरातील गरजेचे सामान व खेळणी येथून खरेदी करतात. या परिसरातील बालाजी मंदिराच्या रंगरंगोटी व बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ऐतिहासिक ठेवा असलेले हे परिसरातील एकमेव बालाजी मंदिर असून यापूर्वी ते संपूर्णपणे लाकडी व 2 मजली होते. जीर्णोद्धारासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री जगदीशजी सारडा यांनी थेट राजस्थान येथून दगड मागविला व कारागिरांनी सुंदर नक्षीकाम केले आहे. या मंदिरामुळे शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडणार आहे. आज आपण काठीची यात्रेविषयी आणि बालाजी मंदिर संस्थान, श्री भगवान बालाजी मंदिर संस्थान याच्याविषयी माहिती करून घेण्याकरता आलेलो आहे. माननीय श्री जगदीशजी सारडा यांच्याकडे. हे अध्यक्ष आहेत बालाजी मंदिर संस्थान काठीपुरा अंजनगाव सुरजी. त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष आहेत सारडा एज्युकेशन ट्रस्ट अंजनगाव सुरजी. काठीची यात्रा आणि बालाजी मंदिर संस्थान काठीपुरा अंजनगाव सुरजी याच्याविषयी माहिती करून घेण्यासाठी आज आपण जगदीशजी सारडा यांच्यासोबत इथे गुच करणार आहोत. सर, मला तुम्हाला विचारावं असं वाटते की ही जी काठीची यात्रा आहे आणि इथे जे बालाजी मंदिर आहे, आमची डॉक्युमेंटरी फिल्म चालू आहे आणि आम्हाला कळलेलं आहे की तिथे मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. तर या जीर्णोद्धाराची जी कल्पना आहे की आपण मंदिराचा जीर्णोद्धार करावा, ही कल्पना तुमच्या मनात कशी आली, याविषयी तुम्ही आम्हाला सांगा. मी 2005 मध्ये सारडानगरमध्ये राहायला आलो आणि तिथं निर्माण कार्य पहिले चालू होतं, पण ते 5 वर्ष बंद पडल्यामुळे मला असं बालाजी भगवानचं असं हे आलं की बा तुमच्या हातून हे कार्य झालं पाहिजे. म्हणून मी हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि देवाच्या कृपेने ते आज 80% झालेलं आहे. सार्वजनिक धर्म संस्कृती भव्य प्रेरणास्थान, समस्त शहरवासियांचं भूषण, परिसरातील सर्वात मोठ्या मंदिराचे आणि ते जे बांधकाम आहे मंदिराचं, हे धोलपुरी दगड आहे. त्याच्यामुळे याला पुष्कळ वर्ष लागून राहिले. याच्यात सर्व राजस्थानी मजूर आणि राजस्थानी दगड, याची नक्षीकाम, एक पिल्लर, 51 फूटचं घुम्मट आहे मंदिराचं, तर त्याला कमीत कमी 3 वर्ष लागले. आणि एक जे वजन आहे लाल, ते जे राजस्थानी स्तंभ, त्यांचं म्हणजे टनानं वजन आहे. क्रेनच्या सहाय्याने, याच्या मोठ्या मोठ्या कारागीर आणि यांच्या सहाय्याने हे आज पूर्णताकडे जात आहे. आणि माझी अशी एक मनापासून भावना आहे किंवा एक देवाची कृपा झाली तर ह्या गुढीपाडव्यापर्यंत ते मंदिर चालू होईल अशी मला आशा आहे. गोविंदा बालाजी भगवान हे पूर्णतास नेओ अशीच माझी इच्छा आहे. सर, ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सांगितलं की गुढीपाडवापर्यंत या मंदिराचे काम जे आहे ते पूर्ण होऊन जाईल. सर, यापुढे या इथे जे काठीची यात्रा भरते, या पुन्हा जे दुसरी काठीची यात्रा येईल तेव्हापर्यंत नक्कीच या मंदिराचे काम झालेले असेल. आणि त्या काठीची यात्रा जी तिथे भरली जाते, त्या काठीच्या यात्रेविषयी तुम्ही आम्हाला काय सांगू इच्छिता?
काठीची यात्राचा बालाजीचं जे महत्त्व आहे ते काठीच्या यात्रामुळेच आहे. आणि जे पेशवाकालीन हे मंदिर आहे याचा मी फक्त जीर्णोद्धारचा हाती घेतलेला आहे. हे पेशवाकालीन परंपरा चालू राहील आणि ह्या मंदिरामुळे ते अजून सुंदर आणि सर्व अंजनगाव तालुक्यावासियासाठी एक भूषण म्हणून होईल अशी मला आशा आहे. नमस्कार मित्रांनो, अंजनगाव सुर्जीमधील काठीची यात्रा हे सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक आहे आणि त्या बाबतीतच आपल्याला मार्गदर्शन करायला आज आपल्या स्टुडिओत आहेत दर्यापूर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री रमेशजी बुंदिले सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, मला आपल्याला विचारायला आवडेल की आपला जो काठीची यात्रा हा अंजनगाव सुर्जी शहरातला एक जो उत्सव आहे, तर इथले लोक कशा प्रकारे साजरा करतात आणि कशा प्रकारे गुण्यागोविंदाने हा जो उत्सव आहे या गावात साजरा केला जातो? खरोखरच अंजनगाव सुर्जी या शहरामध्ये जवळजवळ 150 ते 200 वर्षापासून हा काठीचा सण साजरा केला जात आहे आणि खरोखर यामध्ये सर्व धर्म समुदाय सर्व धर्म एकत्र येऊन आनंदाने तो सण साजरा करतात आणि अशाच प्रकारे हा सण नेहमी सर्वांनी चांगला करावा ही अपेक्षा करतात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अंजनगाव नगरीला सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि याच वारशाची एक वैशिष्ट्य म्हणजे काठीची यात्रा. आणि त्याच काठीच्या यात्रेचं त्याबद्दल माहिती घेण्यासाठी आज आपण याच अंजनगाव नगरीचे सुविद्य नगराध्यक्ष ॲडव्होकेट कमलकांतजी लाडोळे यांच्या घरी आलो आहे. तर चला तर मग भेटूया लाडोळे सरांना. नमस्कार सर. जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काठीची यात्रा हे या अंजनगावचं एक वैशिष्ट्य आहे, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय माहिती सांगाल? काठीची यात्रा हे वैशिष्ट्य म्हणजे अंजनगाव सुर्जी शहराचं वैभव आहे. आपण पाहतो आपल्या देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या सांस्कृतिक ऐतिहासिक ठेवा जपला जातो, तसंच अंजनगावचा हा ठेवा आहे. या यात्रेच्या निमित्तानं अंजनगाव पूर्ण पंचक्रोशीत आज ओळखलं जातं. साधारणतः नागपंचमीपासून पोळ्यापर्यंतचा काळ हा यात्रेसाठी असतो आणि पूर्ण अंजनगाव सुर्जीतले आणि सर्व धर्मीय लोक या यात्रेत उत्साहाने भाग घेतात. साधारणतः 200 ते 250 वर्षाच्या कालावधीपासून दरवर्षी नित्यनियमाने ही यात्रा इथे या परिसरात भरते आणि या परिसरातील सगळे जननागरिक आणि पूर्ण आजूबाजूच्या खेड्यापाड्यातीलही सर्व तरुण, वृद्ध, लहान मुलं या यात्रेचा आनंद घेतात. यांचा पुरा यांना इतिहास माहीत आहे की बा काठी कधीपासून येते, काय करते, हे पुरी तुम्हाला आपल्याला माहिती देतील. हा, कधीपासून येते, किती वर्षापासून येते, काय येते, हे सगळे यांच्यापासून माहिती आहे. तुम्ही यांना विचारू सांगा. तुम्ही हे म्हणजे काठीचं सासर आहे. अच्छा अच्छा. आणि आमचं काठीपुऱ्यातलं जे आहे माहेर आहे. तर हे सासर असल्या कारणानं इथं आम्ही 100 वर्ष अगोदरपासून आम्ही इथं येऊन राहिलो. कारण की आता मी येऊन राहिलो, याच्या आधी माय वडील येत होते, माय वडिलाच्या आधी जे आले ते येत होते. तर असं हे चालूच आहे. हे परंपरा अजूनपर्यंत बंद पडलेली नाही आहे. पूर्वी समजा याच्या पुढे चालूच राहिली पाहिजे. पुष्कळ दिवस झाले ना आमच्या आजोबापासून येऊन राहिली. हे सांगा तुम्ही. ब्रिटिश सरकारच्या आधीपासून चालू आहे. कारण की ब्रिटिश सरकारच्या वेळेस जेव्हा काठीचा बाजार बंद पडत होता, रायसाहेब मोती संघाने जाऊन ब्रिटिश सरकारपासून ताम्रपत्र लिहून आलं की जोपर्यंत हे काठीचा झेंडा फडकत तुम्ही सांगा तुमच्या जवानी पाचचं सांगा. तुमच्या जवानी पाचचं तोपर्यंत बाजार बंद होणार नाही. तर हे ब्रिटिशच्या काळाच्या आधीपासून चालू असलेलं आहे. मी मगाशी काय सांगितलं की तुम्हाला जसपर्यंत इथून काठी जात नाही तसपर्यंत आपला काठीचा बाजार भरत नाही. हे तुम्हाला मी मगाशी म्हणजे हे सासर आणि ते माहेर. इथून गेल्यानंतर तिथं स्थापना होते.
सर, अंजनगाव सुरजीमध्ये ही जी यात्रा आहे याचं दिवसेंदिवस असं होतं आहे की जे प्रस्थ आहे यात्रेचं ते कमी होतं आहे, कारण तरुण वर्गापर्यंत या यात्रेचं नेमकं स्वरूप काय आहे तेच पोचू शकत नाही. तर या बाबतीत अंजनगाव नगरीचं प्रशासन काही काम करतं आहे का? आम्ही नवीन पिढीला या यात्रेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. हा सांस्कृतिक शहराचा सांस्कृतिक ठेवा आहे आणि बदलत्या काळानुसार बदलत्या समाज माध्यमानुसार या जी तरुण पिढी आहे, नवीन पिढी आहे, त्यांना या यात्रेविषयी माहिती देणं आणि शहराचं हे जे वैभव आहे ते टिकवून ठेवणं याबद्दल आम्ही नवीन पिढीला माहिती देऊन त्यांना या यात्रेशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. जसं की आपल्याला माहितीच आहे की काठीची यात्रा म्हणजे अंजनगावाच्या सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक समजलं जातं आणि आज या सगळ्या तरुणांनीच एकत्र येऊन काहीतरी करण्याची, काहीतरी चमत्कारिक करण्याची आणि दीपस्तंभाप्रमाणे उभं राहायची गरज आहे. आणि म्हणूनच या यात्रेच्या निमित्ताने आपल्या अंजनगाव नगरीतील तरुणांना सर तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटतो? ही यात्रा एक आनंदोत्सव आहे आणि यात्रेच्या माध्यमातून कुठेही कोणाला अडचण निर्माण होऊ नये हा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो. आम्ही पदाधिकारी लोक यात्रेच्या दरम्यान त्या भागात असतो आणि लोकांनी या माध्यमातून, मग ती कुठल्याही धर्माची असो, त्यातून आनंद मिळावा हा आमच्यासाठी प्रयत्न असतो. आणि त्यासोबतच आता जो काळ येत आहे आणि अनेक नवीन गोष्टी आपल्याला साधायच्या आहेत. जसं की आतापर्यंत आपण पाहत होतो की यात्रा संपल्यावर दुसऱ्या दिवशी त्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो. नगर परिषद तो कचरा उचलते, पण लोकांनीही तो कचरा कमीत कमी कसा होईल आणि तो प्लॅस्टिक मुक्त कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आम्ही लोकांची जनजागृती करणं आणि तरुणांना या यात्रेतून आनंद मिळवण्यासोबतच इतर अवांतर गोष्टी ज्या आहेत, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, कचरा कमीत कमी होईल आणि कचरा उचलला जाईल, नगर परिषदसोबत सगळ्यांचं सहकार्य राहील, हे सगळ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत आहोत. धन्यवाद सर. खरंच सरांनी आपल्याला काठीच्या यात्रेविषयी एक मोलाचं मार्गदर्शन केलं आहे, एक माहिती दिली आहे आणि नक्कीच या माहितीची या तरुणांना फार फायदा होईल. नमस्कार, मी कुमारी दीक्षा शालिग्राम भावे तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करते आपल्या काठीची यात्रा या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये. आता आपण ज्यांच्याकडून त्या काठीची यात्रेविषयी माहिती घेणार आहोत त्यांचे नाव आहे प्राध्यापक डॉक्टर मधुकर रुपराव वाकोडे सर. यांनी श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयामध्ये, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये एकूण 33 वर्ष प्राध्यापक म्हणून हे कार्यरत होते. तसेच अमरावती विद्यापीठामध्ये मराठीचे डीन म्हणून हे कार्यरत होते. झेलझपाट, सिलिपशेरा, पानसरवा या 3 कादंबऱ्या यांनी लिहिलेल्या असून त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित आहेत आणि या कादंबऱ्याबद्दल आणि त्यांच्या या नवनवीन पुस्तकांविषयी त्यांना अनेक पुरस्कार यामध्ये प्राप्त झालेले आहेत. सर, मला तुम्हाला विचारावं असं वाटते की आपली जी अंजनगाव सुरजी ही नगरवासी आहे, या अंजनगाव सुरजीला कशाप्रकारे सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम हा सांस्कृतिक उपक्रम राबविणारी या गावातील जी युवा पिढी आहे त्यामध्ये प्रामुख्याने श्री अविनाश ढगे, श्री गोमाशे आणि त्यांच्यासोबत आपणही या तुमच्या उपक्रमाबद्दल मी तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. अंजनगावची संस्कृती समजून घ्यायची असेल तर आपल्याला थेट महाभारतापर्यंत जावं लागेल. याचं कारण आपल्या देशामध्ये जेवढे म्हणून प्रांत आहेत या सर्व प्रांतांमध्ये विदर्भ ही महाभारतामध्ये उल्लेख केलेली स्वतंत्र संस्कृती आहे. तसेच भारतीय पातळीवर अभिजात साहित्याची जी परंपरा आहे या परंपरेमध्ये ज्या वेगवेगळ्या रीती आहेत त्याच्यामध्ये वैदर्भी रीती नावाची एक स्वतंत्र रीती म्हणजे हे आपल्या विदर्भाचं वैभव आहे. दुसरी गोष्ट ही की महाभारतापासून तर आज तागाई आपल्या विदर्भाची संस्कृती ही अत्यंत प्राचीनतम असल्याचे अनेक पुरावे दिसतात. अगस्ती विंध्याचल ओलांडून आपल्या विदर्भामध्ये आला तेव्हा त्याने सर्वप्रथम मुंडा वंशामधल्या
लोपामुद्रा या मुलीशी लग्न केलं याचं कारण ती अतिशय बुद्धिमान होती. आता मुंडा शब्द गेला आणि तिला आपण लोपामुद्रा म्हणतो. तर लोपामुद्रा का म्हणतात, तर या बाबतीत आचार्य विनोबा भावे असं म्हणतात, जिने आपल्या पतीच्या मुद्रेमध्ये स्वतःची मुद्रा लोपविली म्हणून ती लोपामुद्रा. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांची पत्नी रुक्मिणी आपल्या कुंडनपूरची आहे. रामायणामधल्या रामाची आजी जी इंदुमती आहे, त्या इंदुमतीचं माहेर सुद्धा कुंडनपूर आहे. महाभारतामध्ये ज्या दमयंतीचा म्हणजे नळराजाची पत्नी तिचा उल्लेख येतो, ती दमयंती सुद्धा कुंडनपूरची आहे. म्हणजे लोपामुद्रा, त्यानंतर आपण पाहतोय की रुक्मिणी, दमयंती आणि अलीकडच्या काळाचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्राचं जे महादैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या मातोश्री विदर्भातल्या म्हणजे सिंदखेड राजाच्या आहेत. म्हणजे एवढी श्रेष्ठ परंपरा आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की ही सगळी मातृभिमानी परंपरा आहे. मग ते लोपामुद्रा असो, इंदुमती असो, दमयंती असो, रुक्मिणी असो की पाचवी आपली जिजामाता असो, ही स्त्रियांची एक उदात्त अशी परंपरा आहे. दुसरी गोष्ट अशी, संस्कृती म्हटल्यानंतर संस्कृतीचे 3 स्तर असतात. एक तर आदिवासींची संस्कृती सगळ्यात जुनी संस्कृती, दुसरी ग्राम संस्कृती आणि तिसरी नागर संस्कृती. आपलं भाग्य असं आहे की आपण मेळघाटच्या पायथ्याशी आहोत, म्हणजेच आपल्याला आदिवासी संस्कृतीचा समन्वय साधता येतो. आणि प्रत्यक्ष अंजनगाव हे ग्राम संस्कृतीमध्ये येणारं गाव आहे, नागर संस्कृतीमध्ये येणारं गाव नाही. आपल्या गावामध्ये विशेषतः पानमळ्यांसाठी अंजनगावची जुन्या काळापासून प्रसिद्धी आहे. अंजनगावचे अनेक वैशिष्ट्य आहेत, त्यापैकी आता एक वैशिष्ट्य म्हणजे काठीची यात्रा. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये यात्रा जत्रा भरत नाही. यात्रा जत्रा ह्या त्या गावातील लोकांना ऊर्जा देण्याचं काम करतात. ते चैतन्याचं प्रतीक आहे. श्रावण महिन्यामध्ये आपल्या अंजनगावामध्ये काठीची यात्रा भरते. परंपरागत आख्यायिकेनुसार काठी ही भगवान बालाजीची लेक आहे, कन्या आहे. आणि आपल्या अंजनगाव सुरजीचा जो काठीपूर आहे, या काठीपुऱ्यामध्ये प्राचीन काळापासून भगवान बालाजीचं मंदिर आहे आणि आता तर त्याचा जीर्णोद्धार चालू आहे. उद्याच्या काळामध्ये हे अतिशय देखण्या स्वरूपामध्ये बालाजीचं मंदिर असणार आहे. ही काठी श्रावण महिन्यामध्ये या काठीपुऱ्यामध्ये काय येतं, तर याचं कारण कोणतीही लेकबाय तिला आपल्या माहेरची ओढ असते. आपल्याकडे महालक्ष्म्या सुद्धा घरोघर बसवतात, तेव्हा 2.5 दिवसाचं त्यांचं माहेर असतं. तशी जी काठीसुद्धा शहापुऱ्यातून जी काठीपुऱ्यामध्ये येते, ती एका अर्थाने काही दिवस आपल्या माहेरवासाचं सुख अनुभवण्यासाठी येते. त्याबरोबरच आपला त्या काळामध्ये आठवडी बाजारसुद्धा दर सोमवारी ह्या काठीपुऱ्यातच भरतो. याचं कारण या पंचक्रोशीतील सगळे लोक आपल्या आठवडी बाजाराला येतात. या निमित्तानं त्यांना काठीचं दर्शन व्हावं, आपल्या परंपरेची माहिती मिळावी, हाही त्यामागचा उद्देश असतो. एकूणच आपल्या संस्कृतीमध्ये काठीची यात्रा हे अंजनगावचं महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अनेकदा जिथे जिथे देवीच्या यात्रा भरतात तिथे तिथे काठ्या ह्या छबिन्यासोबत नाचवल्या जातात. परंतु स्वतंत्रपणे काठीची यात्रा भरणारं ठिकाण जर कोणतं असेल तर ते अंजनगाव आणि अंजनगावातला काठीपुरा. हे चालू आहे परंपरा. नागपंचमीच्या रोजी, काल महिन्याच्या अंजलीच्या रोजी, काल महिन्याच्या अंजलीच्या रोजी आमचा हार असतो बेलाचा. मग तसून तिथल्या आम्ही काठी नाचवतो. त्या बाजारात मग तसून तिकडल्या मंदिरात जाते. त्या मंदिरात मग ते 1.25 महिना राहायचे. तर असा परंपरा या काठीच्या चालू आहे. ब्रिटिश काळापासून.
साधारण किती वर्ष झाली असेल समजा? हो बाबा, मग बाबा होते जवान तेव्हापासून आता मी म्हातारा आहे. 50-60 वर्ष. ब्रिटिश काळापासून झालं. हो. असं असेल. मग माहेर आणि सासर कोणतं? माहेर कोणतं आहे? काठीपुरा. माहेर काठीपुरा आणि ते सासर सुरजी आहे. हां, त्या मठ. हो हो. त्या पुऱ्यावरलं मठ सकाराम महाराज. ती जेवण होत पहिले बालाजी होते ना ते बुडवा. हां, ती जेवण होत आश्चर्य झाले, भजन होत. आता काही राहिलं नाही. 50 एकर जमीन सुटली आता काठीची. हा, कोठीची 50 एकर जमीन सुटली. आता ते देऊळ चांगलं होतं. चांगलं होईल. हा, पूजा करताना तुमच्याकडे पुस्तक आहे ना? माननीय श्री भूपेंद्रजी भेलांडे सर यांचे मी आपल्या डॉक्युमेंटरी फिल्म काठीची यात्रेमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आज आपल्याला काठीच्या यात्रेविषयी माहिती करून घ्यायची आहे आणि ही माहिती मिळवण्यासाठी आज आपण पोहोचलेला आहे माननीय श्री भूपेंद्रजी भेलांडे सर, माजी नियोजन सभापती नगर परिषद अंजनगाव सुरजी, विद्यमान नगरसेवक यांच्या घरी. आज आपल्याला त्यांच्याकडून खूप काही माहिती घ्यायची आहे काठीच्या यात्रेविषयी. सर, मला असं विचारायचं वाटते की आपल्या अंजनगाव सुरजीमध्ये जी काठीची यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते, त्या काठीच्या यात्रेसाठी सर्व लहान मुले, मोठी माणसे खूप आकर्षण त्यांना त्या काठीच्या यात्रेचं आहे. तुम्ही त्या काठीच्या यात्रेविषयी आम्हाला काय सांगू शकता? काठीची जी यात्रा आहे ही जवळजवळ आपलं म्हणजे इंग्रजांच्या काळापासून, म्हणजे ब्रिटिशचा काळ होता ना तेव्हापासून यात्रा आहे. आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजन केले जातात. काठीचा बाजार पण त्या काळापासून म्हणजे इंग्रजांच्या काळापासून त्या ठिकाणी भरतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी यात्रा भरते. अनेक समाजाचे लोक या ठिकाणी येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जाती धर्माचे कोणी लोक नाही आहे, सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी होतात. महिला असेल, मुली असेल, मुलं असेल, संपूर्ण काठीपुरामध्ये या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजन केले जाते. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पालखीसुद्धा निघते. म्हणजे ती माहेरून आल्यानंतर इथे सूर्य आल्यानंतर अंजनगावला या ठिकाणी पालखी पण निघतो आणि त्या पालखीमध्ये भजनी मंडळ वगैरे असतात, 2-3 भजनी मंडळ या माध्यमातून. आणि नंतर मग ती आपल्या सुरजीमध्ये शहापूरमध्ये तिथं ती नेल्या जाते. तर अशा प्रकारची परंपरा जवळजवळ 300 वर्षापासून जी चालू आहे आणि ते सतत सुरू आहे. आणि या माध्यमातून जवळजवळ म्हणजे त्या इंग्रजांच्या काळापासून या ठिकाणी बाजार पण भरतो. जवळजवळ 4 ते 5 बाजार या ठिकाणी भरला जातो. खेड्यापाड्याचे लोक या ठिकाणी येतात बाजार करायला वगैरे. अनेक दुकानं या ठिकाणी ठेवल्या जातात. काही खेळण्याचे दुकानं वगैरे असतात. आणि विशेषतः या भागामध्ये महिला म्हणा किंवा मुली म्हणा या ठिकाणी तरुण मुली वगैरे या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी चांगल्या यात्रा भरते. एक संरक्षण या दृष्टिकोनातून हे काठीचा बाजार या ठिकाणी भरला जातो. आणि अनेक त्या ठिकाणी महिला वगैरे येऊन ज्या काही वस्तू असेल आवडीच्या मुलांसाठी वगैरे खेळणे वगैरे भरपूर असतात. तर अशा प्रकारचे या ठिकाणी काठी भरले जाते. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पोळ्याचा बाजारसुद्धा या ठिकाणी भरला जातो. आणि या ठिकाणी श्रीकृष्ण तुळशीरामजी भेले हे संपूर्ण त्याळा हे त्यांचं काम पाहत होतं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही मंडळी असतील त्या ठिकाणी काठी घेऊन, विशेष म्हणजे खांद्यावर काठी घेऊन, खूप उंच आहे, जवळजवळ 20-25 फुटाची, ते 25 फुटाची वर आहे, ते खांद्यावर घेऊन नाचतात. हां, तर ती एक कला आहे, ती सर्वांनाच काही जमत नाही.
आपण काठीच्या यात्रेविषयी नवनवीन माहिती मिळवलेली आहे, आपलं ज्ञान त्यासाठी वृद्धिंगत केलेलं आहे आणि हे ज्ञान आणखी वाढवण्याकरता आता आपण आलेलो आहोत प्राध्यापक डॉक्टर मधुकर राजारामजी पाटील यांच्याकडे. यांची MSc PhD ॲग्रीमध्ये झालेलं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांमध्ये 34 वर्ष यांनी सेवा दिलेली आहे. यांमध्ये पाणवेली, बियाणे तंत्रज्ञान, कापणी पश्चात तंत्रज्ञान तसेच कापूस यावरील संशोधन कार्य यांनी केलेले आहे. निवृत्तीनंतर CITI प्रकल्प अधिकारी, शेतकऱ्यांसाठी कमी लागवड खर्च, अधिक व गुणवत्ताप्राप्त कपाशीचे उत्पन्न या प्रकल्पात हे प्रकल्प अधिकारी आहेत. नुजवडी कापूस कंपनीत कपाशी पीक मार्गदर्शक तसेच जवळपास 50च्या वर संशोधन लेख यांचे प्रकाशित आहे. तर आपण आत्ता भेटणार आहोत प्राध्यापक डॉक्टर मधुकर राजारामजी पाटील या सरांना आपण काठीच्या यात्रेविषयी माहिती विचारून आपलं ज्ञान आपण इथे वाढवत आहोत. सर नमस्कार. सर मला तुम्हाला विचारावं असं वाटते की आपली जी अंजनगाव नगरी आहे, या अंजनगाव नगरीला कशा प्रकारचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सुरुवातीलाच आपण विचारलेला आहे, कारण हा अंजनगावाचा परिसर आहे, याला धार्मिक संस्कृतीचा वारसा इतका मोठा आहे की कदाचित या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जरी विचार केला तर याचा दुवा प्रत्येक घटनेशी आपल्याला जोडला जातो. पूर्ण जिल्हाभर या गावातून शर्निरा नावाची नदी वाहते आणि शर्निरा नदीच्या काठावर वसलेलं हे अंजनगाव सुरजी गाव आहे. जी शर्निरा नदी या शहानूर नदी या नावाने प्रसिद्ध आहे. या भूमीला नाथ संप्रदायाचा वारसा लागलेला आहे आणि इथे नवनाथांचं मठ म्हणून देवनाथांचा मठ म्हणून एक मठ प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये अनेक मठाधिपती झालेले आहेत, जे आजच्या घडीला जितेंद्र महाराज ज्यांना आपण गुरुजी म्हणतो ते पीठाधीश्वर कार्य आहेत. तसंच या परिसराला आणखीन एक धार्मिक वारसा लागला आहे, तो असा की ते संत रूपलाल महाराजांचं वास्तव्य अनादिकाल होतं. इतकंच नव्हे तर त्यांनी त्यांचा अखेरचा श्वास इथे घेऊन आपली समाधीचं त्यांनी इथेच करावी या मताचे ते होते. त्या अनुषंगाने त्यांची समाधी स्थळ आपल्या अंजनगावमध्ये आहे, जिथे त्या परिसरामध्ये विठ्ठल मंदिर संस्थानच्या तर्फे विठ्ठल मंदिराचं एक भव्य वास्तुरीती उभारलेली आहे. अंजनगाव सुरजी हे नाव जे आहे असं म्हणतात, ज्याला कदाचित पुरावा मिळाला नसेलही, परंतु एक आख्यायिका अशी आहे की असं म्हणतात की या परिसरामध्ये अंजनी देवीचं वास्तव्य होतं, जी हनुमंताची माता होती. तिचं वास्तव्य इथं असल्यामुळे या परिसराला किंवा या गावाला अंजनगाव सुरजी असं नाव पडलं. अंजनगाव सुरजी हे दोन नावं याच्यासाठी झाले की मधून एक शर्निरा नदी वाहते आहे, त्याच्यामुळे या गावाचे दोन भाग पडले आणि एकाचं नाव अंजनगाव झालं आणि दुसऱ्या काठावरच्या गावाचं नाव सुरजी असं ग्रहण करण्यात आलं. त्या नावाने हे प्रसिद्ध झालं. वास्तविक पाहता हा जो परिसर आहे अंजनगाव परिसरच नव्हे तर भगवान श्रीकृष्णाच्या नात्याचाही संबंध जर घेतला तर माता रुक्मिणी या जिल्ह्यात होती. कुंडिनपूर राजधानीमधली ती मुलगी होती जी भगवान श्रीकृष्णाने विवाहित करून तिचं लग्न लावलेलं होतं. तो एक वारसा याला आहे. आणि आता प्रश्न उरला आहे आपल्याला की या काठीच्या यात्रेच्या बाबतीत. काठीची यात्रा म्हणजे काठी हे प्रतीक आहे, काठी हे प्रतीक आहे आणि त्या निमित्ताने जो हा उत्सव, सांस्कृतिक उत्सव होतो, धार्मिक उत्सव होतो, त्याला आख्यायिका म्हटल्यापेक्षा पार्श्वभूमी फार महत्त्वाची आहे. काठी ही प्रतीक असल्यामुळे असं म्हणण्यात येतं की बालाजीची कन्या होती. बालाजी म्हणजे भगवान विष्णू. शेवटी त्या बालाजीची कन्या असल्यामुळे तिचं सासर जे होतं ते सुरजीत होतं आणि तिचं माहेर जे होतं ते अंजनगावात होतं. म्हणजे लक्षात जर आपला आलं असेल की जसं कुंडिनपूरचं माहेर रुक्मिणीचं होतं या भागात, तशाच प्रकारचं माहेर तिचं अंजनगावात होतं. आणि या अनुषंगाने मग आता प्रश्न उरतो यात्रा कशी निर्माण झाली. तर या यात्रेचं स्वरूप असं आहे की केव्हाही मुलगी ज्या वेळेला सासरी असताना आपल्या माहेरी जाते, तो जो क्षण असतो, कारण बऱ्याच दिवसापर्यंत ती सासरी राहिलेली असते, तिला माहेरची आठवण येते, केव्हा केव्हा आपण माहेराला जाऊ आणि त्या आनंदात ती असते. आता पूर्वीचा एक असा समज होता किंवा तो अजूनही आहे की आपल्या परिसरातील जी मुलगी आहे ती संपूर्ण परिसराची मुलगी होती. तर या काठीच्या यात्रेच्या अनुषंगाने कुळामध्ये म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये ज्याला असं म्हणतो आपण, त्या कुळामध्ये महिलांचं जे महत्त्व आहे, महिलांचं कोण आहे, आत्या आणि बहीण आणि त्यानंतर मुलगी, या महिलांचं एक जे अधिकार आहे या कुळावर तो अबाधित आहे. जोपर्यंत ते कूळ जिवंत आहे तोपर्यंत, असं जुने माणसं म्हणण्याचे किंवा धर्म म्हणतो की तोपर्यंत त्या कुळावर त्या आत्या आणि बहिणीचं कर्ज आहे.
मुलगी जरी असली तरी ती पुढे कुठे ना कुठेतरी आत्या होईल, बहीण राहील असती. तर याचा अनुषंगाने आपण जर विचार केला तर बालाजीची कन्या हा विचार जर आपण केला तर आपल्याला द्वापार युगात जावं लागेल. आणि द्वापार युगात जाताना आपल्याला श्रीकृष्णाने जे आपल्याला आदर्श दिले आहे, ज्या प्रकारे श्रीकृष्णाची आत्या कुंती होती आणि कुंतीच्या सदैव पाठीशी भगवान श्रीकृष्ण राहिले. कोण्या नात्याने राहिले? आत्या नात्याने राहिली. आणि त्यातून सूचित केलं की कुळामध्ये आत्या किती महत्त्वाची अधिकारी आहे. त्या अनुषंगाने दुसरी बहीण, बहिणीचा आदर्श सुद्धा आपल्याला भगवान श्रीकृष्ण त्या काळात दिला. तो असा दिला आपल्याला की भगवान श्रीकृष्ण द्रौपदी त्यांची जी बहीण होती मानलेली आणि सुभद्रा 2 बहिणी होत्या. द्रौपदीच्या पाठीशी सदैव भगवान श्रीकृष्ण सुखात दुःखात पाठीशी राहिले. किंबहुना पांडव जेव्हा वनवासात गेले 13 वर्ष, तोपर्यंत सुभद्रेचा जो पुत्र होता, मुलगा जो होता अभिमन्यू, त्याला संपूर्ण प्रकारची शैक्षणिक सशक्तता आणण्यासाठी जे काही युद्ध कौशल्य असेल ते, याचं जे ज्ञान आहे, याचं जे शिक्षण आहे ते भगवान श्रीकृष्णाने दिलं. म्हणजे कुळामध्ये पुन्हा प्रश्न आला, कुळामध्ये पुन्हा प्रश्न आला की महिला म्हणजे जर बहीण असेल तर तिच्या मुलाचंही जे काही कर्तव्यनिष्ठ असेल ते कर्तव्य करावं लागेल. हा एक आदर्श आपल्याला दिला आहे. दुसरा आदर्श याच्या मागे महिलांचं जे महत्त्व आहे आत्या आणि बहिणीचं, ते अशा प्रकारे आपल्याला रामायणात जर आपण गेलो तर रामायणात आपल्याला एक अधिकार वाणीने असं सांगता येईल की एक जो प्रसंग सांगितला आहे रामायणामध्ये की जनक राजाच्या घरून जनकाची पुत्री जानकी जेव्हा बिदा झाली त्यावेळेला सासूरवाडीला जाताना जनक पत्नी आणि जनकांनी जे मार्गदर्शन आपल्याला मुलीला केलं, विशेषतः जानकीच्या आईने, ते फार महत्त्वाचं होतं. आणि जेव्हा जानकी अयोध्येत आली, अयोध्येत आल्यानंतर वास्तविकता जानकीला 3 सासवा होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. 3 सासवांनी आणि परिवारांनी त्या सुनेचं जे स्वागत केलं ते कशा प्रकारचे केलं हा जर इतिहास आपण पाहिला तर मला असं वाटते की आजच्या काळात जे सुख समाधान आपल्याला हरवल्यासारखं वाटतं ते आपल्याला हरवल्यासारखं वाटणार नाही. कारण महिला जोपर्यंत व्यवस्थित आहे, महिला जोपर्यंत सुखी समृद्धी आनंदात आहे, त्याच कुटुंबामध्ये आनंद येतो. ज्या कुटुंबामध्ये महिला आनंदी नसेल, सुखी नसेल, समाधान, तिला कष्ट असतील, ते कुळ किंवा ते घर किंवा तो समाज चांगल्या स्थितीने सुख समाधानी राहू शकत नाही. म्हणून नेपोलियन असं म्हणाला की माझ्या आईच्या डोळ्यातून एक जरी अश्रूचा थेंब बाहेर पडला तर मी असं समजेन की जगात प्रलय झाला. इतकी महानता या महिलांबद्दल आहे. आणि ती महानता जपण्यासाठी काठी हे प्रतीक आहे. याच्या मागे जर आपण अभ्यास केला तर सुख समाधानासाठी तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने हे सुख प्रत्येक कुटुंबात यावं म्हणून तो जो परिसर आहे तो 5 आठवडे आपल्या बाजार भरवण्याने समृद्ध ठेवणं, एकमेकाच्या भेटीगाठी त्यात झाल्या, एकमेकाचे सुखदुःख झाले आणि तो सदैव आदर्श जो काठीचा आहे तो आपण समाजासमोर ठेवला आणि हा आदर्श ठेवून समाजाने पुढे जावं. युवक आज अविवाहित असतील, उद्या ते विवाहितच होणार आहे. त्यांच्याकडे आत्या असेल, बहीण असेल, मुलगी असेल तर महिलांप्रती जे कर्तव्य धर्माने सांगितलं आहे ते करण्यासाठी माझ्या मते, माझ्या वैयक्तिक मतानुसार काठीची यात्रा ही एक आदर्श आपल्यासमोर आहे. नमस्कार, मी मधुरा संजय काळे काठीची यात्रा या आपल्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण आज आलो आहे अंजनगाव नगरीमधील देवनाथ मठ या पीठामध्ये. असं म्हणतात अंजनगाव सुरजी गावाचा तसा इतिहास फारच छान, दोहनमध्ये वाहते शर्निरा, काठावरती देवनाथ मठ प्रतिष्ठान. आणि याच प्रतिष्ठानातील पीठाधीश परमपूज्य आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांना आज आपण भेटायला आलो आहे. नमस्कार गुरुजी. आशीर्वाद. धन्यवाद. मला इथे सांगायला फार आवडेल की आपलं हे जे अंजनगाव नगरी आहे ते विविधतेने नटलेलं आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक असा वारसा या अंजनगावला लाभलेला आहे. आणि मला गुरुजींना विचारायला आवडेल की या आपल्याला अंजनगावला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं, तर अंजनगाव सुरजी या शहराचा नेमका वारसा काय, नेमकं ऐतिहासिक शहर म्हणण्यामागे कारण काय? अंजनगाव सुरजीचा इतिहास खूप मोठा आहे. मोठा असा आहे की या ठिकाणी माता अंजनीच्या पोटात हनुमान असताना ती तपस्येकरता ज्या ज्या ठिकाणी थांबली त्या त्या स्थानांना अंजनी ग्राम असं म्हटलं गेलं आणि त्यामुळे या गावाचं मूळ नाव हे अंजनी ग्राम आहे. रामकोशामध्ये ह्याचा उल्लेख आहे.
कल्याणच्या प्राचीन हनुमानच्या स्थानामध्ये याचा उल्लेख तसाही येतो. या देवनाथ मठामध्ये जे प्राचीन पिंपळाचं झाड आहे त्या स्थानाचा उल्लेख त्यामध्ये येतो. त्यामुळे अंजनी मातेच्या तपस्येचं हे स्थान असल्यामुळे याला भगवान रामचंद्रांच्या त्रेतायुगापासूनच इतिहास लाभतो. खरंच आपल्या अंजनगावला इतका मोठा इतिहास लाभला आहे, परंतु आपली गत अशी झाली आहे की काखेतच कळसा आणि गावाला वळसा. परंतु आज याच अंजनगावविषयी गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करायसाठी इथे आलेले आहेत. गुरुजींना मला विचारायला आवडेल की काठीच्या यात्रेचा नेमका इतिहास काय? काठीचा इतिहास असा आहे की या ठिकाणी सद्गुरू देवनाथ महाराज यांचं जन्मस्थान सुरजी अंजनगावचा सुप्रसिद्ध वाडा सगळ्यांना माहिती आहे की आजही भारतातले सारे लोक सांस्कृतिक वारसा म्हणून त्याला पाहायला येतात. आणि त्या ठिकाणी जगद्गुरू श्री देवनाथ महाराज हे साक्षात हनुमंताचे अवतार, त्यांना शेपूट होते लहानशी. तर त्यांची समाधी आज ग्वालियरला माधवराव सिंधियाच्या पॅलेसमध्ये आहे, समोरच आहे. तर त्यांच्या घराण्यामध्ये एक विठूजी नारायण देशपांडे होते. ते विठूजी नारायण देशपांडे अत्यंत तपस्वी होते. त्या घराण्याची देवता ही मुऱ्हादेवी होती. आणि त्यामुळे विठूजी नारायण देशपांडे यांचा इतिहास थोडासा एक बदलून सांगतो असा की त्यांना हनुमंतांनी दर्शन दिलं होतं की मी 300 वर्षांनी तुमच्या घराण्यामध्ये जन्माला येईल. तर त्यांना तेवढी अवधी नव्हती की मला आताच दर्शन पाहिजे आहे, मला तुमचं सगुण पूजन करायचं आहे. म्हणून अंजनगावला त्यांच्या वाड्याच्या समोर आज जो सुरजीतला मुख्य देवनाथ हनुमान आहे, जो मठाचा पारंपरिक हनुमान आहे, तर हनुमंताने सांगितलं की तिथे टेकडी आहे, तिथे ज्या ठिकाणी हात ठेवशील तिथे जेव्हा तुला गरम लागेल जिथे सर्वाधिक, तिथे उकर आणि मी आहे. अनेक जुन्या लोकांना माहिती असेल की गळती जी असते पाण्याची ती महादेवाला असते, परंतु आत्ता 1960 सालापर्यंत 62 सालापर्यंत त्या हनुमंताला ते उष्णतेमुळे गळती लागायची. असं एक थेंब पाणी त्यावर सोडलं जायचं. असो, तर त्या विठूजी नारायण देशपांडेंनी 1420 साली त्यांच्या घराण्यातली एक गुढी मुऱ्हादेवी संस्थानवर देवीच्या कळसाला लावायची असा परिपाठ होता. तर त्याला चांदी सोन्याची जडवलेली रत्नजडीत ती गुढी होती. तिला नेणं आणि तिला आणणं असा भाग चालू होता. कालांतराने तिला नेता नेता बालाजी मंदिर इथे जे आहे त्या ठिकाणी एक ठाणं होतं, तिथून ती जायची, मुख्य रस्त्याने देवीला ती जायची. कालांतराने आता 1420 नंतर आता सुमारे 600-700 वर्ष होतात. परंपरेलाही काही खंडना असते, अनेक उतार चढाव असतात. मग तो वारसा त्यांनी त्यांच्या घराण्यामध्ये जी काही अपडाऊन्स आले, तर ती काठीचं स्वरूप ती गुढीच आहे. तर ती फक्त चैत्र पौर्णिमेच्या आणि काही कुळाचाराला ती न्यायची, चैत्रातच जाते ना काठी, तर त्यावेळेला ती जायची. तर आता तिचं स्वरूप जे आहे खरं ते तिथून जे मुऱ्हादेवीला जायचं ते आता एक कुळाचार म्हणून उरलं आणि या गावाची शीव ओलांडायची म्हणून मग नदीच्या पलीकडे नेणे, नदीच्या अलीकडे आणणे. कारण सुरजी हे मूल अंजनगाव, अंजनी ग्राम हे सुरजी आहे, त्याला सुरजी नावाचा एक दर्जा, म्हणजे सूर म्हणजे देवता, इथे देवतांचा निवास आहे म्हणून त्याला एक किताब मिळालेला आहे, संतांनी त्याचा गौरव केलेला आहे. आता जे अंजनगाव आहे ते अंजनगावचा कॅम्प आहे, ते नवीन आहे. 150 वर्षाच्या 250 वर्षाच्या पलीकडे त्याचं फारसं काही इतिहास त्याला लाभत नाही. म्हणून सीमोल्लंघनासारखी ती गावाच्या बाहेर न्यायची मुऱ्याच्या दिशेने आणि वापस आणायची. परंतु ती जी काठी आहे तिला देवीचं स्वरूपच एक समजून तिचं पूजन अर्चन, तिचा अभिषेक आरती होत असे. आनंद हे वाटतो की विठूजी नारायण जरी गेले आणि देशपांडे घराण्याची ही परंपरा जरी त्या कुळाने नाही ठेवली तरी गावाने तिला देवीचा दर्जा, कारण मुऱ्याच्या देवीवरून ती येताना वाजत गाजत देवी म्हणून येत असे, जाताना गुढी म्हणून जात असे, तर हा दर्जा कायम ठेवला. त्यामुळे एक सांस्कृतिक वारसा आहे, तिच्याभोवती यात्रा आहे, तिच्याभोवती भावना आहे, परंपरा आहे. त्यामुळे त्या काठीला माझं दंडवत आहे, नमस्कार आहे, असा तिचा इतिहास आहे. धन्यवाद गुरुजी. बालकाचे साठी हाती पंथी धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करूनी दाखविती अंगी. आणि खरोखरच गुरुजींनी आज आपल्याला वेळातला वेळ देऊन आपल्या या काठीच्या यात्रेविषयी आणि आपल्या या अंजनगावचा इतिहास सांगितला आहे, त्याबद्दल मी गुरुजींचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.
काठीच्या यात्रेमध्ये येतात भक्तगण आहेत, त्यांना तू काय सांगू इच्छितो, काय संदेश द्यायचा आहे तुला? स्वतःच्या घरापासून स्वच्छता केली तर गाव स्वच्छ होते. व्हेरी गुड. सर, ही जी काठीची यात्रा आहे यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होता का, किंवा तुम्ही कशा प्रकारे त्यामध्ये सहभाग घेता? तिथे तुम्हाला काय काय पाहायला मिळते? तिथे समानता जी असते, जातीभेद जो असतो तो पाहायला मिळतो का? कशा प्रकारे समानता तिथे पाहायला मिळते याबद्दल तुम्ही काय सांगा? यात्रेचं सगळ्यात मोठं मला भावणारं वैशिष्ट्य जर कोणतं असेल, तिथं श्रीमंताची श्रीमंती नसते, गरिबाची गरिबी नसते, तिथं ते सगळे माणसं म्हणून एकत्र आलेले असतात, एका पातळीवर येतात. एका जसे महापंक्तीमध्ये म्हणजे महाप्रसादामध्ये आपण एका पंक्तीत जेवण घेतो, तिथे आपण कोण्या जातीचे, कोण्या धर्माचे, कोण्या पंथाचे हे प्रश्न नसतात. जगामध्ये तुम्ही कोणी असा, आधी माणूस असलं पाहिजे. या यात्रा जत्रा आपल्याला माणुसकीची शिकवण देतात. आता याला प्रश्न, आमचं योगदान काय? तसे आम्ही भाग्यवान आहोत. याचं कारण सुरुवातीचं सारडा महाविद्यालयाची जी जुनी इमारत होती ती काठीपुऱ्यामध्ये होती, आणि त्या इमारतीच्या अवतीभोवतीच ही काठीची जत्रा भरत होती. दर सोमवारी आम्ही त्या काठीच्या जत्रेमध्ये स्टॉल लावत होतो. हा, कॉलेजचे NSSचे मुलं मुली, प्राध्यापक, काही आमच्या भगिनी होत्या तेव्हा वेगवेगळ्या कटलरी, अमुक तमुक सामान आम्ही विकण्याचे काम केलं. आम्ही एन्जॉय केली ती यात्रा काही वर्षपर्यंत. नंतर नव्या इमारतीमध्ये गेल्यानंतर मग ते आमची दुकानदारी थोडीशी बंद झाली. हे करीत असतानाच त्या यात्रेमध्ये तर दरवर्षी आम्ही सहभागी होतो. याचं कारण कुठेतरी आपण त्या यात्रेमध्ये जेव्हा जातो ना, त्याचा सगळ्यात मोठा पहिला प्रभाव एक आहे की आपला अहंकार गळून पडतो, विसर्जित होऊन जातो. म्हणजे जसा म्हणतो आपण मग की माणसांचा असा पूर चाललाय, लोंढा चाललाय, आपल्याला चालावं लागत नाही, आपण आपोआपच पुढे पुढे सरकत जातो. ही जी अनुभूती येते, या अनुभूतीचा सगळ्यात मोठा जर फायदा कोणता होत असेल तर माणसामधला अहंकार गळून पडतो. आणि मीही सामान्यातील एक सामान्य आहे, मी सुद्धा एक कॉमन मॅन आहे, याची अनुभूती यात्रा जत्रा देतात. हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं. सर, मला तुम्ही एक सांगा, जी ही काठी आपण तुम्ही सांगितलं की काठी ही खांद्यावर घेऊन नाचत गाजत हिला आणलं जातं, आपल्या अंजनगावमध्ये सुरजीमधून हिला आणलं जातं. पण ज्याप्रमाणे काठीला वाजत गाजत आपल्या अंजनगाव सुरजीमध्ये आणलं जातं, म्हणजे तिची आपल्या माहेरी येत असताना तिची आपली एक छान उत्सव तिचा साजरा करतात, आणि ज्याप्रमाणे ती सासरी जाते, म्हणजे सुरजीला जेव्हा तिला परत नेऊन ठेवण्यात येतं तेव्हाही असंच काही नाचत गाजत तिला नेतात का? आता कसं झालं त्याच्यामध्ये, आता थोडंसं तिकडे अंतर दूर आहे ना, तर त्याच्यामुळे इथेच थोडे बाजूला ते ठेवतात. आणि त्या ठिकाणी जे काठीचा जो काही समजा तो असेल तर ते काही लोक ज्यांच्याजवळ ती कला साधलेली आहे ती खांद्यावरून नाचतात त्या परिसरामध्ये वगैरे.
भरपूर त्या ठिकाणी गर्दी असतात आणि नाचताना समजा खाली जर येत असेल तर त्याला बाकीचे लोक त्यांना धरून ठेवतात, म्हणजे खाली पळू देत नाही. म्हणजे एवढं महत्त्व त्या काठीला त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी आपण आज संघई परिवाराच्या या चिरेबंदी वाड्यामध्ये या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी हा जो वाडा आहे याला 125 वर्षापूर्वीची एक परंपरा राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या लाभलेली आहे आणि आजकाल असे वाडे फार कमी पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण विशेष त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. त्यामध्ये या संघई परिवारातील या ठिकाणी विनय मगन संघई या ठिकाणी बसलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी विवेक मगन संघई बसलेले आहेत. त्यांच्या धर्मपत्नी सौ मेधा विवेक संघई या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि विनयदादांच्या सुविद्य पत्नी सौ दीप्ती विनय संघई या ठिकाणी बसलेल्या आहेत. तर या ठिकाणी या चिरेबंदी वाड्याचं जे महत्त्व आहे 125 वर्षापूर्वीची जी जुनी परंपरा याला लाभलेली आहे त्याचं जे मूळ प्रतीक ज्याला म्हटलं जातं ते कर्मवीर, धर्मवीर आणि ज्यांना असं म्हणू की एक चालतं बोलतं व्यासपीठ ते होतं. एक लाखाचा पोशिंदा म्हणून रायसाहेबांची ख्याती यात होती. एक मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. रायसाहेबांच्याबद्दल म्हटलं जातं की एक छोटी बाजारपेठसुद्धा या वाड्यामध्ये त्या ठिकाणी असायची. एक रुग्णालयसुद्धा या ठिकाणी त्या काळामध्ये असायचं. एक जेव्हा इंग्रजकालीन पेशवेकालीन जेव्हा पेशव्यांच्या काळामध्ये एक शाळा सुरू करण्यासाठी रायसाहेबांनी या वाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली ती या मागच्या बाजूला होती. हा जो भाग आपल्याला दिसतो या मागच्या बाजूला ती शाळा सुरू करण्यात आली होती आणि अशा प्रकारे हा अतिशय जबरदस्त असा वारसा या वाड्याला लाभलेला आहे. आणि या वाड्याच्या मध्येच आपण जे बालाजी संस्थान इथलं भगवान बालाजीचं संस्थान आहे त्याचं 8 वर्ष अध्यक्षपद रायसाहेबांनी भूषवलं होतं. आणि काठीची यात्रा ही जी डॉक्युमेंटरी या ठिकाणी बनते आहे रायसाहेबांचा आणि काठीची यात्रा बालाजी संस्थानचा अतिशय जवळचा संबंध राहिलेला आहे आणि त्यांचं एक अतूट नातं या अंजनगाव नगरीमध्ये सामाजिक क्षेत्रात राहिलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की तेव्हाची जी धार्मिक परंपरा आहे ती रायसाहेबांनी जोपासण्याचं काम केलं आहे. आणि काठीची यात्रा ही आज ज्या ठिकाणी काठीपुऱ्यात भरते आहे ती खऱ्या अर्थानं आज जी सुरू आहे त्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे रायसाहेबांचं होतं. म्हणून त्या संबंधित मला प्रश्न आज विवेकदादांना विचारायचा आहे की बालाजी संस्थान आणि काठीची यात्रा यांचं नेमकं नातं विवेकदादा काय होतं? तसं जर सांगायचं झालं तर साधारणपणे 100 ते 125 वर्षा अगोदर आपल्याला भूतकाळामध्ये जावं लागणार. स्वर्गीय रायसाहेब मोती संघई हे खऱ्या अर्थाने अतिशय धार्मिक, दानशूर आणि जे आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक हा जो वारसा पाहिजे होता अंजनगावला तर त्यांच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. तर धार्मिक आणि सामाजिक हे क्षेत्र जेव्हा त्या काळामध्ये आपण विचार करायला लागतो तर धार्मिक भावना, सामाजिक बांधिलकी, सर्व धर्मसमभाव आणि गोरगरिबापासून तर वरच्या थरापर्यंत सर्व लोकांना एकत्र आणण्याचा हा सदैव त्यांचा प्रयत्न राहायचा. त्यातूनच ही जी एक कल्पना आहे की काठीचा बाजार, एक मेला आणि त्याचसोबत एक चैत्र पौर्णिमा मा पद्मावतीची यात्रा हे 2 जे इव्हेंट्स आहेत तर ते त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून निर्माण केलेले आहेत. तर सर्व धर्मसमभाव आणि सामाजिक बांधिलकी या कल्पनेतून आणि स्वतः बालाजी जे मंदिर आहे ते जे संस्थान आहे तर त्याचा जो प्रभाव होता तो वाढवण्यासाठी स्वतः रायसाहेब हे पुढे गेलेत आणि साधारणपणे 8 वर्ष ते त्या बालाजी संस्थानचे अध्यक्ष होते. आणि कसं की एक हे गाव त्याच्या आजूबाजूची खेडं या संपूर्ण लोकांना अंतर्भूत घेण्यासाठी, सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी काय हवं तर एक छानपैकी त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण एक यात्रा भरावी म्हणून. आणि यात्रेला काय नाव द्यावे तर एक काठी जी आहे ती साधारणपणे 35 फूट उंचाची तर माहेर हे बालाजी संस्थान आणि सासर हे शहापूर हे असं एक कल्पना तेव्हा त्यांनी तयार केली, ती रुजवली आणि साधारणपणे 1 महिनाभर हा कार्यक्रम आपल्या इकडे चालेल, ती जत्रा चालेल की जेणेकरून या पंचक्रोशीतली सर्व गावातील सर्व पद्धत, सर्व स्तरातील, सर्व धर्मातील मंडळी इथे येतील
सामाजिक एकोपा वाढेल, धार्मिक परंपरा वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिळकांनी जसं तेव्हा गणेशोत्सवाची सुरुवात केली ती कशासाठी केली तर त्यांच्या डोक्यामध्ये या भारत मातेला स्वातंत्र्य देण्याचा एक फार मोठा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता. तोच एक विचार की जेणेकरून सर्व समाज सर्व आजच्या बाजूचे लोक इथे जमा होतील आणि त्यांच्या दृष्टीने एक तर हे ठीक आहे धार्मिक सामाजिक मनोरंजन सांस्कृतिक पण त्यासोबतच स्वातंत्र्याचे बीज त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या मनामध्ये रुजवावे हे एक फार मोठी कल्पना त्यांच्या डोक्यात होती आणि म्हणूनच हा काय त्यांनी सामाजिक त्याला धार्मिकही आपण म्हणू शकतो हा जो इव्हेंट आहे हा जो एक यात्रा आहे त्यांनी तेव्हा ती सुरुवात केलेली आहे. अतिशय सुंदर असं विश्लेषण या ठिकाणी रायसाहेबांचे वारसदार विवेक मगन संघई यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. मला असं वाटते की हे क्रांतिकारी विचार एका सुपुत्रामध्ये त्यांच्या या वारसदारामध्ये नक्कीच आलेले आहेत. या त्यांच्या वक्तव्यावरून असं मला दिसून येते आहे. मला त्यांना दुसरा प्रश्न हा विचारासा वाटतोय की ज्याप्रमाणे रायसाहेबांनी एक काठीची यात्रा ही चालू राहिली पाहिजे आणि या सर्व तळागाळातील दशक्रोशीतील जेवढी मंडळी आहे त्या मंडळीला त्याचा लाभ घेता आला पाहिजे म्हणून प्रयत्न केले. तेव्हा मला विवेकदादांना एक प्रश्न असा विचारासा वाटतो विवेकदादा तुम्हाला की जसं रायसाहेबांनी एक मोठं योगदान या संस्थांना दिलं आहे बालाजी संस्थांचे अध्यक्षपद भूषून आणि काठीची यात्रा सुरू ठेवून तशाच प्रकारे तुमच्या मनातील असा एखादा काहीतरी असा विचार सांगा की तुम्हाला काय वाटते की काठीची यात्रा यापेक्षा काहीतरी वेगळी असली पाहिजे त्यापेक्षाही काहीतरी डेव्हलपमेंट या ठिकाणी असली पाहिजे असं याबद्दल तुमचं काय मत आहे? फारच छान प्रश्न तुम्ही उत्पन्न केलेला आहे. हा जो आहे जो काळानं रूप तिच्यामध्ये बदल होणे आवश्यक असते आणि त्याप्रमाणे ते बदल होऊन राहिले आहेत. परंतु आजचा जो काळ आपण बघितला तर हिच्यामध्ये भरपूर तिच्यात बदल होणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या यात्रेचं जे स्वरूप आहे की जे आता सध्या फार त्याचे आपण जे एक प्रकारचं आता प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करावं लागत असते. हा जुन्या काळामध्ये हा विषय नव्हता परंतु आज प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करावं लागत असते ॲडव्हर्टाइजमेंट करावं लागत असते. आपणच नाही इव्हन शिर्डीचे शेगावचे इव्हन तिरुपती वगैरे या लोकांची पण ॲडव्हर्टाइजमेंट चालत असतात. मोठमोठ्या त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात जाहिराती असतात की जेणेकरून लोकांना आकृष्ट करणार अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टीने. तसंच जर आपण आपल्या या काठीच्या यात्रेच्या ज्या आपल्या पूर्ण विदर्भामध्ये जर एक प्रकारचं त्याची ॲडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग किंवा लोकांपर्यंत तो विचार पोहोचवण्याची जर व्यवस्था केली तर फार उत्तम होईल. तर त्या दृष्टीने फार महत्त्वाचं आपल्याला राजकीय लोकांचं मदत अतिशय आवश्यक आहे. आमदार मंडळी आहे खासदार मंडळी आहे. कारण काय आहे की आता सरकारनेच हे केलेली आहे की जे काय तीर्थक्षेत्र आहे तर त्यांना आर्थिक योगदान ते देतात. तिच्यात मग ABCD ब कड असे दर्जे तयार केलेले आहेत आणि ह्या राजकीय लोकांनाच आपल्या हातात घेऊन आपण जे समाजातले सर्व समाजातले लोक आहे यांनी संपूर्ण विचार करून चर्चा करून जर सरकार दरबारी हे जे प्रस्ताव मांडले की याच्याला योग्य तो दर्जा द्यावा तर ते जर दिलं तर त्यांचं अनुदान पण मिळणार आणि लोकांमध्ये ती एक जाणवणार की ही काही फक्त अंजनगावसाठी लिमिटेड नाही आहे. ही संपूर्ण विदर्भासाठी महाराष्ट्रासाठी पण ही यात्रा होऊ शकते आणि तिच्यातमध्ये आता पायाभूत सोयी सवलती जर आपण निर्माण केल्या म्हणजे जी मंडळी असतात आता कोणी खेळणे घेऊन बसतात कोणी पाळपट बेलणं घेऊन बसतात कोणी भाजीपाला घेऊन बसतात कोणी किराणा कपडा वगैरे हे जर व्यवस्थित त्यांचं क्लासिफिकेशन केलं प्रत्येकाला अलग अलग आपण जर जागा आपण व्यवस्थित दिल्या त्यांना बसण्याची व्यवस्था आपण जर व्यवस्थित केली तर फारच उत्तम होईल. काय झालं आहे की या काठीच्या बाजारामध्ये अर्ध्या भागामध्ये सिमेंटचं पक्का सिमेंटचं तिथं स्लॅबसारखं आपण तयार केलेलं आहे फ्लोरिंग केलेलं आहे परंतु अजून अर्धा भाग राहिलेला आहे. तर तिच्यामध्ये नगर परिषद आहे आपण संपूर्ण लोक आहोत यांनी जर संपूर्ण एकत्र येऊन जर हे केलं आणि संपूर्ण तो जर परिसर जर कॉन्क्रीट करून ठेवला तर पावसाळ्यात भरणारी ही श्रावण मासातली जी यात्रा आहे की कधी कधी पावसाने तिथं चिखल होतो तर तो प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होऊन जाणार आणि जेणेकरून लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत त्या यात्रेमध्ये ते सहज फिरू शकतील. तर हे अशा आहेत अजूनही आपल्याला काही काही तिच्या ॲडिशन करता येतील आपल्याला. तर विवेकदादांनी त्या पावसाळ्यात सुरू होणाऱ्या यात्रेसाठी काही विशेष अशा सुधारणा या ठिकाणी सुचवल्या आहेत. मला वाटते हा एक मेसेज आहे या राजकीय मंडळींसाठी किंवा या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या लोकांसाठी. तर याचा विवेकदादांच्या या वक्तव्याचा अवश्य विचार व्हावा
आणि त्यामध्ये सुधारणा व्हावी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो आहे. नमस्कार. नमस्कार. डॉक्युमेंटरी फिल्म काठीची यात्रा यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अविनाश ढगे. आपण आलेलो आहोत मोहनजी शिंगणे यांचा परिचय देताना असे सांगावं लागेल की चित्रकार, शिल्पकार आणि बरेचशा शॉर्ट फिल्म यांनी केलेल्या आहेत. पूर्ण आपण भारतभराचा जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की संबंध भारतामध्ये त्या लोक उत्सवाच्या परंपरा असो किंवा लोककलेच्या परंपरा असो, त्याच्यामध्ये प्रकृती पूजन हा एक महत्त्वाचा आशय आहे. आणि आपण या ठिकाणी बघतो की काठीची यात्रा बेसिकली काय आहे की काठी जी आहे ना, ही ग्रास ज्याला म्हणतो, गवत प्रजातीचं एक जात आहे ती काठी. आणि काठी त्या इतकुशा इवल्याच्या त्या पानांच्या गवतात एक सगळ्यात उंच असं 40 फूट 50 फूट वाढणारा तो बांबू हे दर्शवते की आपण त्या प्रकृती आशयाला साठी, त्या पूजनासाठी एक सर्वोत्कृष्ट याची निवड केली आहे आपण. आणि त्याच्या अवतीभोवती आपण मूल्य रचले किंवा त्या कथांमधून आपण मूल्य जोपासत असतो. नुसतं काठीचं नाही, काठी हे जे आहे त्याचं या ठिकाणी असलेलं एक प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाभोवती आपण आपले मूल्य जपले. पूर्ण भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला, लोक उत्सव आणि लोक परंपरांचा किंवा लोककलेचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की जे मूल्य आहेत जीवनाचे ते कथांमध्ये आहेत आणि संपूर्ण भारतामध्ये आपण कथांना जगतो आणि मूल्यांची जोपासना करतो. या काठीच्या यात्रेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर हे प्रकृतीपूजनच आहे. हो सर, नक्की. की काठी एक निसर्गाने निर्माण केलेली एक काठी आपण इतकी नाचवत आणतो ते आणि या ठिकाणी महिन्याभरासाठी त्याची स्थापना होते है ना. तर त्याच्या अवतीभोवती त्यावेळेसची जी काही एक सांस्कृतिक वलय होतं किंवा त्यांना जसं करता आलं त्यानुसार त्या लोकांनी केलं. पूर्वी ज्यावेळेस मी याविषयीची माहिती घेत होतो त्यावेळेस मला 2-4 गोष्टी अशा कळाल्या की पूर्वी नदी जी आहे आपली 12 महिने वाहायची, शहानूर नदी. आणि सुरजीत आणि अंजनगाव ही लोक कधी अशी भेटायची नाही. तर एक उत्सव दोन्ही ठिकाणचे लोक आदान प्रदान व्हावी या अनुषंगाने याची रचना झालेली आहे. पण एक प्रश्न त्यावेळेस मला कोणी निर्माण केली वगैरे, पण असं नाही, त्या सहज उत्साहातून पुढे येऊन काही लोक पुढे सरसावले आणि हे
कार्य त्या ठिकाणी सुरू झालं. जवळपास 300 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे असं म्हटलं जाते. पूर्वी आपल्या गावात आखाडे होते. आखाड्यातून चांगले मल्ल निघायचे. पण हा जर विषय सोडला तर थोडंसं यावेळेस असं झालेलं आहे की असं आखाडे किती आहेत काय आहेत हे मला माहिती नाही. पण एक दुसरा आशय हा आहे की याला ना एकाग्रता लागते. काठी नाचवायला खेळवायला एक उत्साह लागतो आणि एक एकाग्रता लागते. आपल्या गावामध्ये एक बोबडे आहे, बोबडे काका त्यांना म्हणा, 70-72 वर्ष वय आहे त्यांचं. ते सहज त्यांना विचारलं एकदा मी की या काठीचं वजन किती. म्हणलं मला काठीचं वजन नाही माहिती, पण हे काठीचाच आशीर्वाद आहे की मी इतक्या सहजपणे तिला खेळवत नेतो. अजूनही अशा मजेदार गोष्टी आहेत पण ज्या मला सहज एकदम आठवल्या त्या मी सांगितल्या. फक्त एक असं जाणवतं की आपल्या गावाला ही एक नदी लाभली. नदीच्या अवतीभोवती हे एक छान धार्मिक कल्चर या ठिकाणी ग्रो झालं. खूप छान पाणी या ठिकाणी आहे. शरनीरा म्हणजे गोड पाण्याची ती नदी आहे शरनीरा आहे ना. तर तो पण एक वारसा आहे. अवतीभोवती छान शेती विकसित झाली. आणि गंमत ही आहे की आपल्या ठिकाणी काही शेतकरी आहेत की ते औषधीचं उत्पादन करतात. औषधी पिंपरी वगैरे, पान पिंपरी वगैरे. आणि त्या काळी म्हणे इथून पाकिस्तानापर्यंत ते पानं वगैरे जायचे या ठिकाणाहून आणि तिथे खूप त्याची डिमांड होती. असं सगळं या ठिकाणी आहे. आणि या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे, तो जपला गेला पाहिजे. आणि गंमत काय माहिती आहे का की हे जे काही सध्याची परिस्थिती आहे ना, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, ग्लेशियर्स पिघळत आहे ना, या सगळ्या गोष्टी घडण्यामागे जे आपलं प्रकृतीपूजन आहे किंवा बेसिकली तो जो काही लोकसंस्कृतीचा, उत्सवाचा किंवा लोककलांचा जो एक वारसा आहे ज्याला आपण आतापर्यंत जपला, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे. आणि दुर्लक्ष होत आहे म्हणजे हे की ना याला जगणं, याला जपवणं आणि ते जगणं हे म्हणजे मूल्य जपण्यासारखं आहे. आणि जर इकडे लक्ष दिलं गेलं तर बऱ्याच आधुनिक समस्यांचं निराकरण त्याच्यात होईल. आपल्याकडे एक काठीची यात्रा आहे आणि मला असं वाटतं की आपण हे जरी खूप चांगल्या पद्धतीने जपलं तर बाकीचे मित्र आहेत ते आपापल्या परंपरा जपतील छान आणि प्रकृतीचं जतन होईल असं मला वाटतं. धन्यवाद. आज आपण आलेलो आहे माननीय श्री अविनाशजी कृष्णराव गायगोले यांच्याकडे. हे सिव्हिल इंजिनियर आहेत, तसेच माजी नगरसेवकसुद्धा आहेत, तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये यांचा सक्रिय सहभाग. आणि त्याचबरोबर आपण आणखी बोलणार आहोत सौ वैशालीताई अविनाशजी गायगोले. ह्या सहाय्यक शिक्षिका आहेत सीताबाई संगे कन्या शाळेमध्ये अंजनगाव सुर्जी येथे. तर मला असं तुम्हाला विचारायचं वाटते की आपली ही अंजनगाव सुर्जी आणि या अंजनगाव सुर्जीमध्ये कशा प्रकारे धार्मिक सण साजरे केले जातात, धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आपल्या अंजनगाव सुर्जीला काय लाभलेला आहे, याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? आपल्या भारत देशात सर्वांगीण जर कधी विचार केला तर विविधतेने नटलेला असा हा भारत देश आहे. तसेच आपला सांस्कृतिक, धार्मिक हे जे संस्कार आहे, हे संस्कार जपण्याची एक भारतातली जी परंपरा आहे, त्याच परंपरेतला पार्ट आपल्या अंजनगावात खूप चांगल्या पद्धतीने राबविला जातो. त्यापैकीच एक म्हणजे काठीची यात्रा आहे, द्वारकेचा पोळ्याची जत्रा आहे,
त्याच्यानंतर गणपती उत्सव आहे, दुर्गोत्सव आहे. तर या गणपती उत्सवात गुलजारपुरा हा आपल्या इथला एक भाग, आपल्या अंजनगावातला, तेथे एक बजरंगबली, ताटका, शूर्पणखा असा एक रामायणातील खूप जिवंतपणाचा असा सीन केला जातो. त्याचप्रमाणे रावण दहन आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे विदर्भात काय माझ्या मते महाराष्ट्रात 2च ठिकाणी मारबत जे निघत असते पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीला, ती एक नागपूर आणि दुसरं म्हणजे अंजनगाव. मीडिया थ्रू आपल्याला या गोष्टीची म्हणजे वाचन केल्या जाऊ शकते. तर हे सगळ्या ज्या प्रकार आहे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं आणि त्याच्यातून एकमेकांना जुळून घेण्याचं, सर्व धर्म समभाव असलेला अशा टाईपचा पूर्ण जो कार्यक्रम आहे हा आपल्या अंजनगावात अतिशय आवर्जून आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आणि तेवढ्याच धार्मिकतेने आणि तेवढ्याच जिवंतपणे हे सगळ्या गोष्टी अंजनगावात राबवल्या जातात. सर्वप्रथम तर काठीची यात्रा या डॉक्युमेंटरी फिल्मच्या बाबतीत मी हे बोलू इच्छिते की सर्व यामधले जे काही सदस्य आहेत, हे जे टीम वर्क आहे, सगळ्यात पहिले मी मनपूर्वक शुभेच्छा देते. कारण की कसं आहे, अंजनगावच्या इतिहासातली मला तरी असं वाटते की ही पहिली घटना असेल की अंजनगावला लाभलेला जो काही ऐतिहासिक वारसा आहे त्या ऐतिहासिक वारशावरती ही सगळ्यात पहिली फिल्म असावी. आणि म्हणूनच याला सर्वप्रथम मी अगदी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि उत्तरोत्तर तुम्ही अशीच अंजनगावच्या बाबतीत प्रगती करावी, उत्तरोत्तर अशाच पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रासमोरच नव्हे तर संपूर्ण भारतासमोर तुम्ही आणाव्यात. कारण आपण एक गोष्ट पाहतो की नागपूरला जी काही मारबत काढल्या जाते ती तर म्हणजे दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो येतो, पण अंजनगावच्या बाबतीत असं होत नाही. ऐतिहासिक जो काही वारसा आपल्याला लाभलेला आहे तो जो वारसा आहे तो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये अगदी फोटोसह जर आला तर साहजिकच आणखी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आणखी त्याला प्रसिद्धी मिळू शकते. पण आता ठीक आहे, हे जे तुमचं पहिलं पाऊल आहे हे पहिलं पाऊल नक्कीच प्रगतीचं राहील आणि नक्कीच यशाचं राहील. त्यासाठीच आणि मी तुमचे खूप खूप आभार सुद्धा मानते अंजनगावच्या परिसराच्या वतीने. आणि सोबतच अंजनगाव ही मला लाभलेली कर्मभूमी आहे, त्यामुळे मी सुद्धा मला स्वतःला भाग्यवान समजते. आणि अशीच तुम्ही प्रगती करावी ह्या माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आज आपल्यासोबत काठीच्या यात्रेविषयी आपल्याला माहिती करून देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आज श्री बालाजी मंदिर येथील पुजारी श्रीरामजी गोतमारे सर. पुजारीजी, मी तुम्हाला मला विचारायचं वाटते की काठीच्या यात्रेविषयी तुम्हाला काय माहिती आहे? काठीच्या यात्रेविषयी तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? काठीची यात्रा हे म्हणजे शहापुरा मठ जे आहे तर शहापुरा सखाराम मठाच्या समोर एक टेकडी आहे, त्या टेकडीवर विष्णूचं मंदिर आहे आणि ते मंदिर म्हणजे काठीचं सासर आहे. आणि काठीपुऱ्यातलं बालाजी मंदिर जे आहे तर हे तिचं माहेर आहे. तर आम्ही नागपंचमीच्या दिवशी तिला तिथून सासर ओढून माहेरी आणतो आणि तिथं जाऊन तिला वाजवत गाजवत म्हणजे दिंड्या पताकानं इथं आणल्या जाते. इथं आणल्यानंतर इथे तिची स्थापना होते नागपंचमीच्या दिवशी. आणि त्याच्यानंतर तिचा त्यानिमित्त 5 हप्ते इथं आठवडी बाजार भरते. आणि पोळ्याच्या आदल्या दिवशी काठीची भव्य यात्रा असते. तर त्या यात्रेच्या दिवशी तिचं विसर्जन होते आणि त्या दिवशी तिला अधिक दिंडी पताक्यानं आम्ही पोस्त करतो. अशा प्रकारे हे काठीची यात्रा परंपरागत, कारण ब्रिटिश सरकारच्या काळाच्या आधीपासून परंपरा चालू आहे, आजपर्यंत चालू आहे. कारण की ब्रिटिश काळाच्या वेळेस हा बाजार बंद पडावर टाईम आलता. तर त्यावेळेस रायसाहेब मोतीसंघई आणि देशपांडे यांच्यात म्हणजे बाजार बंद पडावर काम आलं. तर त्यावेळेस रायसाहेब मोतीसंघई तिथं जाऊन ब्रिटिश सरकारच्यापासून ताम्रपत्र पण यांना आणलं होतं, परंतु जुन्या लोकांना ते ठेवलं नाही म्हणून ते माहीत नाही. परंतु ते ताम्रपत्रावर लिहिलेलं आहे की जोपर्यंत काठीचा फरारा फडकील तोपर्यंत यात्रा चालू राहील आणि बाजार भरत राहील, इथं बाजार बंद होणार नाही. आपण इथे गुच करणार आहोत माननीय श्री हरिभाऊजी बहिरे सर यांच्याशी. हे माजी अध्यक्ष आहेत श्री अंबादेवी सहकारी साखर कारखाना अंजनगाव सुरजी. तसेच माजी अध्यक्ष आहेत श्री अंजनगाव सुरजी नागरी सहकारी बँक आणि माजी अध्यक्ष बालाजी मंदिर संस्थान. तसेच विद्यमान अध्यक्ष आहेत काळा मारुती मंदिर संस्थान. काठीची यात्रा हा अंजनगाव सुरजीचा एक परंपरा
परंपरागत कार्यक्रम आहे आणि या परंपरेचं संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात व्हावं, त्यांना समजावं यासाठी निर्माता आणि दिग्दर्शक श्री गोमाशे साहेब आणि सहाय्यक श्री सुधीरजी खोडे साहेब आणि त्यांच्यासोबत काम करत असलेली सर्व मंडळी ही या परंपरेची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात पुरवण्याच्या दृष्टीने करत असलेलं कार्य अतिशय मोलाचं आहे. या कामाविषयी, परंपरेविषयी, धार्मिक भावनेत निश्चित भर पडणार आहे. तिथं काम करत असलेल्या सर्व मंडळींचं एक मन प्रफुल्लित करणारं, प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे. मी या सर्व मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो आणि या कामात तुम्ही करत असलेलं काम सफल व्हावं ही भावना पण इथं व्यक्त करतो. धन्यवाद सर. आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे सुधीर खोडे सर यांना. हे राज्य पुरस्कार प्राप्त आहेत. सर, अंजनगाव सुरजी यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची ही आकर्षण बनलेली आणि अंजनगावच्या अवतीभोवती असलेल्या लहान गावांची ही आकर्षण बनलेली एक काठीची यात्रा ही एक काय आहे आणि काय म्हणून ही इथे साजरी केली जाते? तर हजारो वर्षापूर्वीची ही परंपरा या ठिकाणी आपल्या अंजनगाव सुरजी या गावामध्येही लाभलेली आहे. आणि अंजनगाव सुरजी हे जे शहर आहे हे एक सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे आणि या ठिकाणी अनेक धर्माचे, पंथाचे उत्सव साजरे या ठिकाणी केले जातात. आणि काठीची यात्रा जी हा एक विषय आपण या ठिकाणी डॉक्युमेंटरीच्या रूपामध्ये प्राध्यापक गोमासे सर यांनी जोपासला आहे. तर त्या अनुषंगाने मला एवढं सांगावंसं वाटतं की एक माहेरी येणारी एक मुलगी जिचं माहेर अंजनगाव आहे आणि तिचं सासर सुरजी आहे, ती सासरवरून ती माहेरला येते. ॲक्च्युली ती नागपंचमीला ती या ठिकाणी येते आणि नागपंचमीला आल्यानंतर ती श्रावण महिनाभर या ठिकाणी थांबते आणि पोळ्याच्या अमावस्येनंतर ती मग परत जाते. अशी ही परंपरा या अंजनगाव सुरजीमध्ये आहे आणि त्याच्या अनुषंगानं मग या ठिकाणी यात्रा भरते, उत्सव साजरा होतो आणि तो तुम्ही बघितल्याचा असेल, तुम्हाला माहीत असेल. अतिशय सुंदर असा महोत्सव या ठिकाणी असतो. आज आम्ही पोहोचलेलो आहे माननीय श्री शंकरभाऊ मालठाणे, माजी बांधकाम सभापती, समाजसेवक यांच्या घरी. काठीच्या यात्रेमध्ये खूप सारे भक्तगण यामध्ये सहभागी होत असतात. तर सर, या भक्तगण जेव्हा इथे येतात, काठीच्या यात्रेमध्ये यात्रा सुरू असताना गर्दी होत असेल, यासाठी तुम्हाला शासनाकडून काही तुमच्या अपेक्षा आहेत का की यात्रेमध्ये असं व्हायला पाहिजे, अशा तुमच्या काही अपेक्षा असतील त्या तुम्ही आम्हाला सांगा. काही वर्ष आधी इथं अशी परिस्थिती होती की जो काठीच्या यात्रेमध्ये गेला तो त्या चिखलामुळं भरून येतच होता, हे नक्की होतं. कारण की इथं चिखल एवढा होता, कारण हे खास करून म्हणजे हे पावसाळ्यामध्ये येते. पावसाळ्यामध्ये येत असल्यामुळं त्याच्यामुळं त्याचे कपडे आणि त्या सर्व त्याला तो चिखलाचा सामना करावा लागत होता. मात्र 3-4 वर्ष आधी मी 4-5 वर्ष आधी मी नगरसेवक असताना एक 48 लाख रुपयाचं काठीच्या यात्रेचं काँक्रिटीकरण करण्याचा ठराव घेतला होता आणि त्याला पूर्ण मान्यता मिळाली होती. पण त्यापैकी पहिला टप्पा जो 18 लाख रुपयाचा होता, तो 18 लाख रुपयाचा पूर्ण काँक्रिटिंगचा टप्पा कंप्लीट झाला आणि त्याला मी त्यावेळेस सुरुवातीला प्राधान्य 18 लाख रुपयाच्या टप्प्याला जिथं बाजार भरतो, म्हणजे जिथं भाजीपाल्याची जो एरिया असतो काठीच्या यात्रेमधला, तिथं आधी प्राधान्य दिलं. कारण की महिला तिथं जास्त करून महिलाची खरेदी त्याच भागात होती, म्हणून तो भाग आधी कंप्लीट केला. तर तो 18 लाख रुपयाचा भाग कंप्लीट झालेला आहे. आणि शासनाची अशी मदत पाहिजे त्यामध्ये की शासनाने आता नगर परिषद दैनिक चिठ्ठी जी आहे, जे वार्षिक आहे, तो टेंडर पूर्ण जे आहे ते समजा एका ठेकेदाराला दिलं जातं आणि ते पूर्ण नगर परिषदेमध्ये जमा होतं. मला असं वाटतं की 5 आठवड्याचं जे आहे, 5 आठवड्याची जी चिठ्ठी आहे, जे दैनिक चिठ्ठी म्हणतात, ती आपल्या या काठीच्या यात्रेकरिता खर्ची करण्यात यावा, अशी माझी एक या शासनाकडून एक अपेक्षा आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की अंजनगाव सुरजी गावाला सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि याचंच एक उदाहरण म्हणजे आपल्या गावातली काठीची यात्रा.
आणि याच काठीच्या यात्रेविषयी माहिती देण्यासाठी आज आपण आलो आहे माननीय सौ प्रियंकाताई शंकर मालठाणे यांच्या घरी, उपजिल्हाध्यक्ष महिला आघाडी भाजपा. चला तर मग आता आपण हितगुज साधूया प्रियंकाताईंसोबत. ताई, असं म्हणतात की गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली, आणि या नवरीच्याच रूपाने तुम्ही सुद्धा आमच्या या अंजनगाव नगरीत आले आहेत. आणि ही जी काठी आहे ते म्हणजे एका स्त्रीचं स्वरूप आहे. तर ही जी काठीची यात्रा आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कितपत तुमचा उत्साह आहे आणि तुम्ही कशा प्रकारे या काठीच्या यात्रेत सहभाग घेता? काठीची यात्रा माझं लग्न 2008मध्ये झालं. 2008 मार्चला जेव्हा मी इथे आली आणि पहिली जेव्हा काठीची यात्रा बघितली तर तेव्हा मला अगदी खूप उत्साह झाला, मला खूप आनंद वाटला. आणि खास म्हणजे काठीची यात्रा आणि जो हा काठीपुरा आहे हा म्हणजे महादेवाचं प्रतीक म्हणून या एरियाला मानलं जातं. आणि म्हणून मला जास्त उत्साह वाटला की माझ्या मिस्टरांचं नावसुद्धा शंकर मालठाणे, शंकर भाऊ आहे म्हणून, आणि मी सुद्धा त्या एरियातच आहे. तर मला महादेवाची मी भक्त असल्यामुळे मला जास्त आनंद झाला. आणि जेव्हा यात्रा बघितली तर यात्रा इतकी सुंदर यात्रा, म्हणजे त्या काठीला जी सासरवरून माहेरकडे येते आणि तिला तळहातावर पडू न देता तिला तळहातावर असं नाचवतात, ते मला खूप असं म्हणजे असं वेगळं वाटलं की खरंच पहा एका मुलीला किती जपतात. आणि आजच्या काळात आपण बघितलं तर मुलींची मुलींचा जे तिरस्कार करतात अशा लोकांसाठी ही काठीची जी जुनी परंपरा आहे ही खरंच सगळ्यांनी मनापासून घेण्यासारखी आहे की खरंच जेव्हा एका काठीचा एवढा मान असतो तर मुलीचाही आपण तेवढाच मान ठेवला पाहिजे. ताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की ही जी काठीची यात्रा आहे, आता यात्रा म्हटलं की लहान मुलं त्यानंतर स्त्रिया यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. तर या यात्रेत म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा यासाठी तुम्ही असं काही स्वतः पाऊल उचललं आहे का? कारण ही जी प्रथा आहे दिवसेंदिवस लुप्त होत चाललेली आहे. कारण यात्रेत सगळे जे लोक आहेत ते सहभागी व्हायला पाहत नाही. मग याच्यासाठी आपण सगळे मिळून काहीतरी करू शकतो का? नक्कीच. आता काही लोकांचा समज असतो काय आपण त्या यात्रेत जायचं, काय तिथं गोंधळ असतो आणि नुसतं माणसं असतात, त्रास होतो. पण आपण जर असं म्हणत गेलो तर आपली जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे तिला कुठेतरी ती मागे येईल. आणि जेवढा काठीची यात्रा म्हटलं म्हणजे आजूबाजूचे सर्व खेड्याचे लोक तिथे येतात. मग जर आपणच स्वतः त्या यात्रेचा लाभ घेतला नाही किंवा आपणच त्याचा तिथं गेलो नाही तर लोक कसे येतील? म्हणून आमचं महिलांना हेच म्हणणं असतं की आम्ही ग्रुपने जातो. आमच्या एरिया वाईजचे जे ग्रुप आहे आम्ही महिला ग्रुपने जातो. मी जरी कुठेही असली तरी एक तरी यात्रा करतेच ती कंप्लीट. हो, आणि माझे मुलं वगैरे आमचा परिवार नेहमी त्या यात्रेचा चांगला लाभ घेतो. मला एक महिलांबद्दल खंतसुद्धा वाटते. महिला आणि परिवारांबद्दल जे लोक मुलींना कमी लेखतात, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात किंवा त्यांचं लिंग चेक करून त्यांना आधीच गर्भातच तिचं मारून टाकतात, त्या लोकांसाठी एकच म्हणावं वाटते की आपण जर त्या काठीची तळहातावर जेव्हा तिला नाचवतो त्या मुलीचीही जपवणूक आपण त्या तळहातातील फोडाप्रमाणेच केली पाहिजे असं मला वाटतं. आणि हाच संदेश मला त्या लोकांना द्यायचा आहे की तुम्ही जर या यात्रेत याल तर यातून तुम्ही फक्त हेच शिका की या काठीला जर नाचवतात तर आपण आपल्या मुलीलाही त्या तळहातावर नाचवलं पाहिजे आणि तिला तळहातावर ठेवलं पाहिजे. पण माझ्या असं लक्षात आलं की बा काठीची यात्रा जेव्हा सुरू असते तेव्हा काही लोक म्हणजे जे प्यायच्या वस्तू असतात किंवा काही सोबत आणलेलं असते ते लोक रस्त्यावर टाकून देतात. आणि वरच्या पाण्यामुळे तिथे भरपूर म्हणजे गंदगी असे साचल्यासारखं वाटते. लोकांनी जर तेवढं सहकार्य केलं आणि तेवढं जर कॉपरेट केलं किंवा कचरा न होऊ देणे किंवा जे झालेलं आहे त्याच्यावर आपण श्रमदान करून किंवा कुठल्याही मार्गाने आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे स्वच्छ भारत मिशन जो चालू आहे त्याच्या अंतर्गत आपण श्रमदान करून जर ते स्वच्छता जेवढी जर ठेवली तर काठीच्या यात्रेला अजून एक चांगलं गेटअप येणार आणि आपल्या गावचा जो वारसा पिढ्यानपिढ्या जो चालू आहे त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त होईल. सर, मला तुम्ही सांगा की तुम्ही एक आजचे सर्वात तरुण तुम्ही नगरसेवक आजचे आहात. तुम्ही या आपल्या अंजनगाव सुर्जीमधल्या तरुण पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? तरुण पिढीला माझं एवढंच म्हणणं आहे की म्हणजे जे समाजात एक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न काही लोकांकडून केला जातो आणि म्हणजे जे समाजामध्ये फूट पाडण्याचा जो
एक मानस आपल्या देशामध्ये जो पसरवलेला आहे म्हणजे जातीवादाचा, तो तरुण पिढींनी थोडा दूर ठेवायला पाहिजे. कारण की कुठलेही सण आपल्या भारतामध्ये, भारत असा देश आहे की त्याच्यामध्ये भरपूर जातीचे पंथाचे लोक नांदत असतात. आणि विशेष म्हणजे बाहेर देशातले इथे येऊन आनंदाने गुण्यागोविंदाने नांदतात. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र असा राज्य आहे की ते भरपूर सण साजरे केले जातो. जो गणपतीचा सण आहे किंवा बाकीचे सण आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात. आणि आपल्याला एक चांगला सांस्कृतिक वारसा असल्यामुळे तरुण पिढींनी आपल्या थोर महात्म्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून, ज्यामुळे आपल्या संस्कृतीला, आपल्या समाजाला, आपल्या धर्माला गालबोट लागणार नाही असं वागणूक ठेवून आपली पुढची दिशा त्यांनी ठरवायला पाहिजे. आणि एक विशेष म्हणजे महत्त्वाचं असं की आपल्या भारताला सगळ्यात तरुण देश म्हटलं जाते आणि सेकंड पॉप्युलेशनमध्ये सेकंड नंबरवर आपला भारत देश आहे. इथे तरुण वर्ग जास्त असल्यामुळे त्यांनी एक विचार घेऊन किंवा कुठलंही एक डोळ्यापुढे एक एम घेऊन जर समाजापुढे जर गेले तर आज ते स्वतः पुढे नाही जातील तर ते राष्ट्राला पुढे नेतील. कारण त्याचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की भारत हा सगळ्यात तरुण देश म्हटला जातो आणि तरुणांची ताकद ही सगळ्यात जास्त असते. ज्यावेळेस आपण म्हणजे इतर गोष्टीमध्ये लक्ष न देता जर राष्ट्रकार्यासाठी जर आपल्याला स्वतःला समर्पित केलं तर निश्चितच त्याचा राष्ट्राला फायदा होईलच. आणि राष्ट्रालाच फायदा नाही तर येणाऱ्या भविष्यातल्या ज्या पिढ्या आहेत ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेतीलच आणि त्यांच्या आदर्शावर पाय ठेवून पुढे चालतीलच. आता आपण आलेलो आहोत माननीय श्रीमती इंदिराबाई मुकुंदराव गावंडे यांच्याकडे. ह्या विद्यमान नगरसेविका वार्ड क्रमांक 12 नगर परिषद अंजनगाव सुर्जी, त्याचबरोबर ह्या समाजसेविकासुद्धा आहेत. सर, तुम्ही एक समाजसेवक म्हणून आपली ही काठीची यात्रा जे भरते इथे, त्यासाठी तुमची सरकारकडून काय मागणी आहे किंवा सरकारकडून काय अपेक्षा तुमच्या आहेत त्याबद्दल तुम्ही सांगा. काही दिवसापूर्वी आपल्या काठीच्या यात्रेचे पेव्हिंग ब्लॉक आणि काँक्रिटीकरण त्याप्रमाणे आता काम पूर्णत्वास आलेलं आहे. त्या अगोदरही बाकी काही नगरसेवक होते, त्यांना मदतीचा हात देऊ त्यांनीसुद्धा काम केले. कारण हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं काठीपुरा आहे. तर शासनानं थोडीशी यावर गंभीरतेनं लक्ष देऊ भरपूर प्रमाणात निधी द्यावा. ताई, ही जी यात्रा आहे, तुमच्या घरी लहान मुलं आहेत, तुमचा परिवार आहे, ह्या परिवारासोबत तुम्ही या काठीच्या यात्रेमध्ये कशा प्रकारे सहभागी होता याविषयी तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही पूर्ण कुटुंब काठीच्या दर्शनाला जातो आणि ज्या दिवशी काठीची यात्रा बसते त्या दिवशी आमच्या इथल्या मुलांना खूप उत्सुकता असते. कारण की यात्रा म्हणजे मुलांना आवडीचंच असते आणि लहान मुलं सगळ्यात पहिले दर्शनाला जाऊन येतात. मग नंतर मग आम्ही सगळे मोठे सगळे कुटुंबातले मेंबर्स आम्ही दर्शनाला जातो, यात्रा फिरतो आणि मौज मजा करतो. यात्रेमध्ये तरुणसुद्धा सहभागी होतात आणि तरुणाच्या सहकार्यानेच ही यात्रा सेलिब्रेट होते. आणि तरुण, त्यानंतर वयोवृद्ध, त्यानंतर मध्यम वयातील जे मुलं मुली असतात ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होतात आणि सर्व जाती धर्माचे सुद्धा या काठीच्या यात्रेमध्ये सहभागी होतात. अनेक पदार्थाचे स्टॉल इथे लागल्या जातात, त्याच्यामुळे कुठली जात किंवा कुठला धर्म इथे पाहिला जात नाही. सगळ्या धर्माचे लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात. माझ्या मागच्या पंचवार्षिकमध्ये मी उपाध्यक्ष असताना जवळपास 47 लाख रुपयाचं कॉन्क्रीट वर्क तिथं आपण करून घेतलेलं आहे. कारण की त्या 5 आठवड्याच्या यात्रेमध्ये पाऊस नेहमी राहायचा आणि त्यात लोकांची फार म्हणजे घसरण व्हायची, पूर्ण गाठा राहायचा काळी माती असल्यामुळं. आणि थोडं त्या पद्धतीने आम्ही दर्जा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत, अजूनही चालू आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की जी ही काठीची यात्रा आहे ही अशीच चालू राहावी अशी माझी तरुण पिढीला म्हणजे म्हणणं आहे माझं. कारण की कधी कधी आता तरुण पिढीचा उत्साह थोडा कमी होताना दिसतो, त्याच्यामुळे तरुण पिढीने तिथे जास्ती म्हणजे आवडीने उत्साहाने सहभाग घ्यावा आणि ही जी पूर्वापार चालत आलेली आपली संस्कृती आहे काठीची जत्रा ही नेहमीसाठी सुरू राहावी आणि अतिशय जोमाने चांगल्या पद्धतीने ती चालू राहावी असं मला वाटते. सर, तुम्ही आम्हाला अंजनगाव सुर्जीमध्ये जे होणाऱ्या धार्मिक सणांविषयी, सांस्कृतिक परंपरांविषयी तुम्ही आम्हाला काय सांगू शकता. अंजनगाव हे साधारणतः या शहरात 34 ते 35 समाज आहेत आणि जनरली मुस्लिम समाज धरूनसुद्धा म्हणजे मुस्लिम समाजाचाही जरी विचार केला तरी मुस्लिम समाजातसुद्धा अनेक धार्मिक परंपरा येथे आहेत. त्यानंतर प्राधान्यानं इथं बारी समाज जो आहे
तो इथं बारी समाज अंजनगावची संस्कृती संत श्री संत रूपलाल महाराजांची पुण्यभूमी ही आहे आणि वर्षानुवर्षापासून ती एकादशी असो किंवा अन्य सण असो, म्हणजे धार्मिक संस्कृती म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण, जिवंत प्रतीक म्हणजे अंजनगाव सुरजीचा पान अटाईचा जो एरिया आहे. त्याचप्रमाणे सुरजी भागात देवनाथ मंदिर हे एक शहराचं आराध्य दैवत मठ आहे आणि हे जे 8 पीठं आहेत त्या पीठातलं उपपीठ म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्यानंतर अंजनगावची शहानूर नदी, शहानूर काठ, शहानूर नदी म्हटल्यानंतर या शहानूर नदीची सुद्धा जुनी एक आपण ज्याला काय म्हणू एक प्रख्याता एक आहे. आज जरी ती नदी आटली असेल तरी पूर्वी त्या नदीच्या बाबतीत, शहानूर नदीच्या बाबतीत अनेक म्हणजे कथा जुने लोक आपल्याला सांगत होते. आता काठीपुरा म्हटल्यानंतर काठीपुऱ्याच्या ज्या ठिकाणी ही काठीची यात्रा भरते त्याच्या आजूबाजूनं जवळपास त्या परिसरात 15 ते 16 मंदिर आहे. म्हणजे ज्यांनी वस्त्र विणले ते जीवेश्वर महाराजाचं मंदिर, जीवेश्वर महाराजाच्या मंदिरानंतर तिथं बालाजी मंदिर, काळ्या मारुती मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, त्याच्यानंतर समोर जर गेलो आपण तर दत्त मंदिरानंतर नरसिंह महाराजाचं मंदिर, राम मंदिर, त्याच्यानंतर जैन समाज जो आहे जैन समाजाचे जैन मंदिर. म्हणजे काठीपुऱ्याचा जो भाग आहे त्या काठीपुऱ्याच्या आजूबाजूनं परिसरात चारही बाजूनं जवळपास 16 ते 17 दैवत देव आणि त्यांचे मंदिरं असा हा भाग, असा हा परिसर. परंतु आजपर्यंत प्रशासनाचं याकडे कधीही लक्ष वेधलं गेलं नाही. जवळपास या 20 वर्षात काठीच्या परंपरेला पुन्हा एक गावातील सर्व मंडळींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि काठीची यात्रा म्हटल्यानंतर काठीच्या यात्रेमध्ये एक नेमका रविवार दिवस जो येतो शेवटचा काठी उठायचा, त्याच्या पहिल्या दिवशी जवळपास अंजनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून आणि शहरातून प्रामुख्यानं महिला मंडळी काठीच्या बाबत त्यांची जे श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या पोटी ती दिवसभराची जी यात्रा असते ती यात्रा जवळपास मला तरी वाटतं की अमरावती जिल्ह्यात कुठंही एक महिलांची यात्रा म्हणून हे जे एक वेगळं वैभव आहे ग्रामीणचं हे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. रमेशजी पाटील सर यांना हे अंजनगावमधून पहिल्यांदा UPSC ट्रॅक केलेला सुशांत पाटील यांचे हे वडील आहेत. ही यात्रा ही लेकबाईचं प्रतीक आहे आणि काठीला बालाजीची लेक म्हणून म्हणतात आणि नागपंचमीला ही लेक माहेरी येते आणि 1 महिना राहते आणि पोळ्याच्या अगोदरच्या दिवशी पुन्हा सासरला चाललं जाते आणि हे एक लेकीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे लेकीला त्याही वेळेस महत्त्व होतं आणि आजही महत्त्व आहे की ज्याला आपण मुलगी वाचवा ही जी मोहीम आहे हो तर ती प्राचीन काळापासूनच सुरू आहे. म्हणजे प्राचीन काळामध्ये सुद्धा लेकीला जास्त महत्त्व होतं आणि त्या लेकीची एक आठवण राहावी आणि त्याकरिता या काठीपुऱ्याच्या काय अंजनगावातील सर्व लेकीबाई या यात्रेकरिता अंजनगावात यायच्या आणि त्याच्यामुळे एक कसं ते एक सांस्कृतिक प्रतीक बनलेलं आहे आणि सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांच्या सर्व लेकीबाई ज्या बाहेरगावी राहतात त्या आवर्जून आजच्या दिवशी म्हणजे या काठीच्या यात्रेमध्ये येतात आणि ही जी काठीची यात्रा आहे हे एक सांस्कृतिक प्रतीक आहे, सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. कारण त्यामध्ये तुम्हाला मुस्लिम पाहायला मिळतात. बघा दुकानं हे सर्वात जास्त मुस्लिमांचे आहेत त्याच्यात, हो हिंदूंचे आहेत. असे सर्व कुठल्याही अशा प्रकारचा भेदभाव न राहता त्या यात्रेमध्ये हिंदूंच्या स्त्रिया येतात, मुस्लिमांच्या स्त्रिया येतात. हे एक असं लेकीचं प्रतीक म्हणून मानलेलं आहे आणि सर्व जाती धर्मासाठी ते एक आजच्या काळामधलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानले जाते. तर ही एक परंपरा अशीच जर चालू राहिली अधिक चांगलं आहे. आणि आज थोडेसे हे करमणुकीचे साधनं आहे धकाधकीच्या जीवनामध्ये
याही परिस्थितीमध्ये यात्रा ही हजारोच्या संख्येने लोक त्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि प्रामुख्यानं लहान मुलं, मुली, विवाहित स्त्रिया, ह्या सर्वच्या सर्व म्हाताऱ्या, प्रौढ स्त्रिया, ह्या सर्व त्या यात्रेमध्ये येतात आणि एक त्या यात्रेमध्ये आल्यानंतर त्यांना एक वेगळं समाधान वाटते. कुठेतरी आपण एवढ्या मोठ्या धकाधकी या जीवनामध्ये तिथे आल्यानंतर ते सर्व विसरतात आणि तिथे सर्व एकमेकाची ओळख होते. बाहेरगावून जे आलेले राहतात त्या सर्वांची तिथे ओळख होते. त्याच्यामुळे एक हे यात्रा म्हणजे एक अंजनगावचं आकर्षण आहे आणि हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि ते पुढेही चालू राहील असं मला तरी वाटते. सर, काठीच्या यात्रेविषयी खूप उत्सुकता आम्हाला लागलेली आहे. नवीन नवीन माहिती मिळत आहे, नवीन नवीन काहीतरी आम्हाला पाहायला मिळत आहे, काहीतरी ऐकायला मिळत आहे आणि तुमच्याकडूनही अशीच नवीन माहिती काहीतरी मिळवण्याकरता आज आम्ही तुमच्या इथे आलेलो आहोत. सर, तुम्ही आपल्या अंजनगाव सुर्जीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे धार्मिक सण साजरे केले जातात याविषयी आधी आम्हाला सांगा. अंजनगाव सुरजीमध्ये जसे काठीची यात्रा आणि गणेश उत्सव, दसरा, रावण दहन असे बरेचसे सामाजिक कार्यक्रम अंजनगावमध्ये राबविण्यात येतात. सर, ही जी काठीची यात्रा आहे अंजनगाव सुर्जीमध्ये खूप थाटामाटात साजरी केल्या जाते, डोक्यावर नाचवल्या जाते, काठीला आपली मुलगी समजल्या जाते. या काठीच्या यात्रेमध्ये कोणकोणते समाज सहभागी होतात, कशा प्रकारे ही साजरी केली जाते? यामध्ये सर्व समाज, हिंदू, मुस्लिम, बौद्ध वगैरे सर्व समाजाचे लोक सहभागी होतात आणि सर्व समाज मिळून हे कार्यक्रम राबवितात काठीचे. सर, यामध्ये तुम्ही कशा प्रकारे सहभागी होता? तुमचा कसा सहभाग या यात्रेमध्ये असतो? माझा सहभाग म्हणजे काठीची जेव्हा श्रावण महिना चालू होते तेव्हापासून ही काठीची यात्रा चालू होते आणि इथे जत्रा पण भरते 5 सोमवारी आठवडी बाजाराची. आणि या उपक्रमात आमचे पण भरपूर कार्यकर्ते वगैरे आहेत, त्यांचा पण सहभाग असतो. काठीचा आणि डोक्यावर नाचवणं वगैरे प्रत्येक गोष्टी इथंच आमच्या थ्रू राबवल्या जातात. आणि सर, हे जे आपले अंजनगाव सुर्जी येथील जे तरुण आहेत, नगरवासी आहेत, यांना तुम्ही काठीच्या यात्रेविषयी आणि त्यांच्या या काठीच्या यात्रेमध्ये सहभागी होण्याविषयी काय संदेश देऊ इच्छिता? नवीन तरुण पिढींना मी हे संदेश देऊ इच्छितो की हे जे परंपरा चालू आल्या बरेच वर्ष, जवळपास 1936 पासून ही परंपरा चालू येते आणि तरुण पिढींनी या परंपरेत सहभाग घेऊन त्यात इंटरेस्ट दाखवून यांनी ही परंपरा समोर चालवावी अशीच आमची इच्छा आहे. धन्यवाद सर, खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे आणि आम्हाला खरंच खूप नवीन माहिती मिळालेली आहे. खूप छान वाटलेलं आहे तुमच्याशी हितगुज साधून. धन्यवाद सर. महाराष्ट्रातले जे आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामधले नावाजलेले प्राचीन इतिहास असणारे जे शहरं आहेत त्यापैकी एक अंजनगाव सुर्जी हे शहर मानलं जातं. या शहराला अत्यंत प्राचीन असा इतिहास आहे आणि म्हणूनच या शहराविषयी ऐतिहासिक क्षेत्रात काम करण्यासाठी खूप संधी उपलब्ध आहेत. तुमच्यासारख्या तरुण पिढीने हा उपक्रम हाताशी घेतलेला आहे, याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करतो. सर, धार्मिक बाबतीत या शहराची वाटचाल काय आहे याविषयी तुम्ही आम्हाला माहिती सांगा. अंजनगाव सुर्जी हे शहर विविधतेने नटलेलं आहे. जसं आपल्या भारतीय राष्ट्रगीतामध्ये म्हटलं आहे विविधतेने नटलेला, तसं खरंच अंजनगाव सुर्जी शहराविषयी सांगावंसं वाटते. कारण अंजनगाव सुर्जी शहरात जैन, बौद्ध, हिंदू, मुस्लिम हे सर्व संप्रदाय, सर्व धर्म एकत्रित वाटचाल करताना दिसतात. आपल्या शहरात प्रत्येक धर्माचे विविध असे दरवर्षीचे आध्यात्मिक कार्यक्रम ठरलेले असतात. त्यामध्ये जैन धर्माचा असेल, बौद्ध धर्माचे असतील, हिंदू धर्मांचे असतील. तर यातलीच एक महत्त्वाची जी यात्रा ज्याविषयी तुम्ही संशोधन करताय ती यात्रा म्हणजे काठीची यात्रा. या काठीच्या यात्रेसंदर्भात एक सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे ही काठीची यात्रा जी आज तुम्ही तिचं स्वरूप पाहताय असं स्वरूप पूर्वी नसावं किंवा नव्हतं. कारण आपल्या अंजनगाव आणि सुर्जी या 2 शहरांशी समन्वय घडून आणणारी एक सांस्कृतिक घटना म्हणजे काठीची यात्रा. ही काठी मानली जाते भगवान बालाजीची मुलगी, जिचा विवाह सुर्जीत झाला होता. त्यामुळे तिचं अंजनगाव हे माहेर आणि सुर्जी हे सासर मानलं जाते. या सर्व घटनेमध्ये दरवर्षी श्रावण महिन्याच्या सुरुवातीला नागपंचमीच्या दिवशी ही काठी सुर्जीतून म्हणजे आपल्या सासूरवरून माहेराला येते. सुरुवातीच्या काळात 40 फुटापेक्षा जास्त लांबी या काठीची होती. ही काठी पूर्णपणे सजवली जाते, तिला हार फुलं घातली जातात आणि असं सांगतात कारण ही काठीची यात्रा
कमी जास्त 300 वर्षाचा इतिहास या काठीच्या यात्रेला आहे. त्यामुळे ही काठी स्वतःच्या खांद्यावर घेऊन अनेक लोक तिला मानवंदना देत सुरजीपासून अंजनगावपर्यंत सर्व गावातले लोक तिची पूजा अर्चा करतात आणि ती नाचत गाजत वाजत तिला अंजनगावात आणलं जाते. अंजनगावात काठीपुऱ्यामध्ये एक जुनं लाकडी बालाजी मंदिर होतं, ते तिचं माहेर म्हणून ओळखलं जाते. त्या ठिकाणी तिला आणलं जायचं. नागपंचमीला ती अंजनगावात येते आणि श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस त्या दिवशी ती पुन्हा आपल्या सासरी परत जाते. हा पूर्ण महिना काठीची यात्रा म्हणून ओळखला जातो आणि या काठीच्या यात्रेमध्ये लोक अतिशय उत्साहाने सहभागी होतात. मात्र आता वाढलेलं अतिक्रमण, वाढलेली वर्दळ आणि रस्ते छोटे झाल्यामुळे आता ही काठीची यात्रा ज्या आनंदाने उत्सवाने मोठ्या प्रमाणात साजरी केली जायची, जे अंजनगावात सुरजीतून पहिले अंजनगावात आणि अंजनगावातून पुन्हा सुरजीत नेली जायची, वाद्याच्या गजरात न्हावून रंगात काठी ही धावून आली. वाद्याच्या गजरात न्हावून रंगात काठी ही धावून आली. लाडकी लेक तू पुत्री नेक तू, लाडकी लेक तू पुत्री नेक तू, कशी आनंद फुलवून गेली. काठीची यात्रा दिलाची जत्रा मनाला हरवून गेली. काठीची यात्रा दिलाची जत्रा मनाला हरवून गेली. बाजार सजला परिसर खुलला, पाऊली बालाजी कन्ने. सृष्टी ही नटली गर्दी ही दाटली, दर्शना तुझ्या ग पुण्ये. लाडकी लेक तू पुत्री नेक तू, लाडकी लेक तू पुत्री नेक तू, कशी आनंद फुलवून गेली. काठीची यात्रा दिलाची जत्रा मनाला हरवून गेली. काठीची यात्रा दिलाची जत्रा मनाला हरवून गेली. ऐक सानुले तुला
हर्ष उल्हासात जुळले माहेरचे नाते लाडकीले